बेळगाव जिल्हा, राज्य व राष्ट्रीय बातम्या पाहण्यासाठी आमच्या KNN सिटी न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राइब करा व नोटिफिकेशनसाठी या बेल आयकॉनवर क्लिक करा. नमस्कार, KNN सिटी न्यूज मराठीमध्ये आपले स्वागत आहे. सर्वात आधी एक नजर टाकूया ठळक घडामोडीवर. शहरामध्ये 24 तास पाणी पुरवठा करण्यासाठी स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत पुन्हा केलेल्या कामकाजाचा बोजवारा. KUWS कडून L&T कंपनीकडे 800 कोटींचा टेंडर. या कामकाजासाठी स्मार्ट रस्ते, सायकल ट्रॅक पुन्हा खोदण्याची आली वेळ. विघ्नहर्तेच्या स्वागतासाठी बेळगाव नगरी झाली सज्ज. सरकारच्या नियमांप्रमाणे होणार गणेशोत्सव साजरा. मंदिर नसेल तर मंडप घालण्याची सरकारकडून देण्यात आली परवानगी. उत्तर मध्य क्षेत्राचे आमदार अनिल बेनकेंनी घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट. कोविड रुग्णांच्या होणाऱ्या गैरसोयी व गणेशोत्सवासंदर्भात केली चर्चा. गणेशोत्सव काळात काही अटी कराव्यात शिथिल. आता पाहू सविस्तर बातम्या. बेळगाव शहराला 24 तास पाणी पुरवठा करण्याच्या प्रकल्पासाठी 800 कोटींचे टेंडर KUWS कडून L&T कंपनीला देण्यात आले आहे. मात्र त्यासाठी आता सर्व स्मार्ट रस्ते खोदण्याची वेळ येऊन ठेपली आहे. बेळगाव शहरामध्ये स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत 400 करोड रुपये खर्च करून रस्ते व 200 करोड रुपये खर्च करून ड्रेनेजचे कामकाज करण्यात आले आहे. काही कामे चालू आहेत, काही झालेत, मात्र ती चांगली नाही आहेत. यामध्येच बेळगावकरांसाठी एक खुशखबर आहे. ती म्हणजे KUWS कडून बेळगावला 24 तास पाणी पुरवठा करण्याचा 800 कोटींचा टेंडर L&T या कंपनीला देण्यात आला आहे. 2015 सालापासून या प्रकल्पाबद्दल KUWS व स्मार्ट सिटी अधिकाऱ्यांमध्ये बैठका होत आहेत. मात्र या बैठकींचा काहीच फायदा अद्यापही झाला नाही आहे. बेळगावसाठी हा प्रकल्प करण्यासाठी हिडकल जलाशयातून मुत्यानट्टीहून कनबर्गीहून बेळगाव शहराला अंडरग्राऊंड पाईपलाईन व कंटिन्यू डक्टिंग करावे लागणार. मात्र ज्या ठिकाणी या पाईपलाईन घालणार तेथे व्यवस्थित मोजमाप केले नसल्याने पुन्हा तोडफोड करावी लागणार व यासाठी शहरामध्ये खूप ठिकाणी ग्राउंड खोदावेही लागतील. व नुकतेच कनबर्गी स्मार्ट रोड व सायकल ट्रॅक करण्यात आले आहे. व आता या 24 तास वॉटर सप्लाय प्रोजेक्टसाठी KUWSच्या प्लॅनिंगप्रमाणे या सायकल ट्रॅक खालूनच पाईपलाईन घालावी लागणार आहे. मग आता करोडो रुपये खर्च करून बनवलेले स्मार्ट रोड व सायकल ट्रॅक पुन्हा खोदावे लागणार आहेत. जर का 2015 पासून 24 तास वॉटर सप्लायचे प्लॅन होते तर त्याप्रमाणे स्मार्ट रस्ते, ड्रेनेज, सायकल ट्रॅक का केले नाही आहेत? कमांड अँड कंट्रोल सेंटरच्या प्रोजेक्टमध्ये वॉटर सप्लाय मॉनिटरिंग अँड मॅनेजमेंट मॉडेल आहे. जर हे मॉडेल पूर्ण झाले असेल तरच वॉटर सप्लाय टेंडरचे कार्य होऊ शकते. मात्र अद्याप हे वॉटर सप्लाय मॉनिटरिंग अँड मॅनेजमेंट मॉडेलच झाले नाही आहे. तर मग मुख्यमंत्री येडियुराप्पांनी कमांड अँड कंट्रोल सेंटरचे उद्घाटन तरी कसे केले? यामधील कोणतीच कामे झाली नव्हती तरी या कमांड अँड कंट्रोल सेंटरचे उद्घाटन करण्यात आले. हा सगळा प्रकार पाहून स्मार्ट सिटी अधिकारी, PMC व जनप्रतिनिधी किती हुशार आहेत हे समजते व यांना निवडून देणारी जनताही याला जबाबदार आहे हेच म्हणावे लागेल. Hello everyone, welcome to another special report on KNN City News. As you all know that we've come out with a lot of special reports on the smart city projects in Belgaum city. Today I'm going to tell you one more interesting development that has happened. Yes, there is some good news and there's also some bad news. One, as you all must be aware, for the last 4-5 years Belgaum was selected for implementation of 24/7 water supply across the city. So now that tender is already finalized. It's already awarded to L&T company, and for a project cost of 800 crores. And so soon this project works will begin across the city, and I'm sure in a period of 2-3 years
Belgavi citizens will have no water issues and water will be supplied 24/7 across the city. But there is also some bad news, and when I say bad news, then smart city, Belgavi smart city cannot be left out. And you all know how Belgavi smart city has spent more than 400 odd crores on roads and drainages, which accumulate around more than I think 600 plus crores. So there have been, as per my sources, there have been meetings with KUWSSB, that is your Karnataka Urban Water Supply Board, and Belgavi Smart City. They've had a few coordination meetings regarding implementation of 24/7 project. But I don't see whether there has been any effective outcome in this coordination meeting that both these agencies had. And my worst fears are that once the once this 24/7 water supply work will start, then they will go on again digging these roads, that are roads and drainages that are big, or these roads, drainages and the conduit ducting that is being built by Belgavi Smart City Limited at a tune of more than 600 crores. So this is going to be another utter waste of public funds due to failure in proper coordination and planning and implementation of projects between these two agencies. And I've heard that this whole pipeline will come basically from Mutyanati, Indal Colony, Mutyanati, and then it'll reach Kanbargi, and from there Kanbargi Road to then it'll enter the city areas. So once this thing happens, you have to understand that there are some smart roads that are built. There is a cycle track that is built on Kanbargi Road. So, and plus across the city, when these works will start, this water pipeline work will start, it will destroy. They'll have to be forced to break open these roads, these newly built roads. That is one thing. The second aspect that I would like to I'd like to press upon is, as per Belgavi Smart City Limited, they have inaugurated the Integrated Command and Control Center, in which water and water supply is one of the important modules of the Integrated Command and Control Center. Without implementing this project, or with a change in the water supply systems due to this 24/7 system coming in place, how can you say that the Integrated Command and Control Center project is over? Because once this 24/7 water supply system will come in place, the Integrated Command Control Center's water module will sit on it, and it will monitor the flow of water, where in which area water is supplied, which area water is not supplied. All those parameters will come in place, and all that data will get pushed into the Integrated Command Control Center to give meaningful reports and information for decision makers. Now, as per the Belgavi Smart City officials, the water module is completed, or in fact the whole project is completed as per their information, and that is the reason they have gone ahead and asked the Chief Minister to come and inaugurate. So if you go to see, one, there is going to be a wastage of this public funds by destroying these newly built cement roads or white topping roads or smart roads. Second, this whole integration of command and control center with the water module and the water supply system is a big question mark. So it is up to, so this clearly indicates that these guys have failed in coordination and planning and implementation. And today Belgavi Smart City officials are trying to exhaust the funds because they have a challenge, they have a a mandate of spending 20 crores per month. And I find it very disheartening that the public representatives are not taking proper action. And some of the public representatives say that their work in their constituency is the best and they are personally monitoring. I don't know what kind of monitoring they are doing. It's a matter of shame, and it is up to the people of Belgavi city to understand what kind of people they should elect, what kind of representatives they should elect. If you elect the wrong representatives, this is how you are going to suffer. Though the government has given us enough funds, the funds are being wasted in such bad way. So yes, let's get ready to see the salvage of newly constructed roads
for 24/7 water supply system, and we really don't know how much time they will take to re-repair those roads. Thank you. विघ्नहर्त्याच्या स्वागतासाठी बेळगाव नगरी सज्ज झाली असून सरकारच्या नियमांप्रमाणे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आपल्या भागातील मंदिरात यावर्षी गणरायाची प्रतिष्ठापना करणार आहेत. काही वेळ रिमझिम तर काही वेळ मुसळधार पाऊस सुरू असल्याने अनेकांनी सकाळपासूनच चित्रशाळेतून घरगुती गणेश मूर्ती नेण्यास प्रारंभ केला आहे. वेधशाळेने पुढील 24 तासात पावसाचा अंदाज वर्तवल्याने आदल्या दिवशीच गणपतीची मूर्ती घरी नेण्याचा मनोदय भक्तांनी घेतला आहे. कर्नाटक सरकारने सार्वजनिक मंडळांना आपापल्या भागातील मंदिरात श्री मूर्तीची प्रतिष्ठापना करावी. मूर्ती 4 फुटापेक्षा उंच असू नये. मंदिर जर जवळपास नसेल तर छोटा मंडप घालण्याची परवानगी देण्यात आली आहे. अनेक गणेशोत्सव मंडळांनी आपल्या भागातील मंदिरातच श्रीमूर्ती प्रतिष्ठापना करण्यासाठी सजावट केली आहे. 11 दिवसाऐवजी काही मंडळांनी 1.5 दिवसच गणपती बसवण्याचा निर्णय घेतला आहे. काही मंडळांनी तर यावर्षी मूर्तीची प्रतिष्ठापना करायची नाही असे ठरवून फ्लू क्लिनिक सुरू करून जनतेला आरोग्य सुविधा सुरू करून देण्याची योजना आखली आहे. शहरात दरवर्षी 378 गणेशोत्सव मंडळे मंडप उभारून श्रीमूर्तीची प्रतिष्ठापना करून देखावे सादर करतात. पण यावर्षी या सगळ्या बाबींना कोरोनामुळे फाटा देण्याची वेळ आली आहे. गणपतीच्या मूर्तींवर कुंदन वर्क करून घेण्याचा कल अलीकडे वाढला आहे. त्यामुळे कुंदन वर्क करणाऱ्या कामगारांना देखील गणेशोत्सव कालावधीत चांगले उत्पन्न मिळत आहे. कुंदन वर्कसाठी लागणारे खडे, विविध रंगी लेस आणि अन्य साहित्यांची देखील गणेशोत्सव काळात मोठी विक्री होत आहे. महादेव पवार, केएनएन सिटी न्यूज, बेळगाव. उत्तर मतक्षेत्राचे आमदार अनिल बेनके यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली व कोरोना रुग्णांच्या अव्यवस्थेबद्दल व गणेशोत्सवाबद्दल चर्चा केली आहे. सार्वजनिक गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आमदार अनिल बेनके यांनी बेळगावचे जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन चर्चा केली आहे. कोविडच्या संकटाखाली पार पडणाऱ्या या उत्सवासंदर्भात तसेच कोविड रुग्णांच्या होणाऱ्या गैरसोयी संदर्भात यावेळी चर्चा करण्यात आली. याचप्रमाणे शहर आणि परिसरात सर्वत्र रस्त्यांची झालेली दुरावस्था आणि याबाबतीत उपाययोजना करण्यासंदर्भात ही चर्चा झाली. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 6 महिन्यांआधीच श्रीमूर्तींसाठी ऑर्डर दिलेल्या होत्या, परंतु प्रशासन गणेशोत्सवासाठी मार्गसूची जाहीर केली, त्यावर उंच श्रीमूर्तींवर निर्बंध घातले आहेत. या बाबतीतील ही अट शिथिल करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे. शहर आणि परिसरात कोविड रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून त्यांना बेडची व्यवस्था अपुरी पडत आहे. यावर योग्य ती कारवाई करावी आणि रुग्णांना योग्य वेळेत आणि योग्य उपचार मिळावेत यासाठी प्रयत्न करावे अशी मागणीही यावेळी त्यांनी केली. आज प्रथमतः बेळगावातील जनतेला गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. गणेशोत्सव निमित्त त्याचबरोबर कोविड-19 म्हणजे करोना व्हायरस बद्दल त्याचबरोबर अनेक गोष्टी चर्चा करायच्या म्हणून जिल्हाधिकाऱ्यांना भेटून वेगवेगळ्या समस्याबद्दल चर्चा करण्यात आली. पहिली समस्या म्हटल्यानंतर बेळगावमध्ये गणेशोत्सवाबद्दल गेले कित्येक दिवस चर्चा असलेले अनुमती घेऊन त्याबरोबर सरकारी आदेशाप्रमाणे गणेशोत्सव साजरा करण्याचा जो निश्चय आहे तो सर्वांनी मान्य केला आहे. त्याचबरोबर पण लहान समस्या अशा आहेत की गेले 7-8 महिन्यामागे गणपती मंडळांनी आपल्या गणपतीची ऑर्डर केल्यामुळे लहान मोठे गणपती असू शकतात. म्हणूनच कायद्याचं पालन काटेकोर न करता थोड्याफार ठिकाणी रिलॅक्सेशन देऊन गणपती मूर्ती जर मोठी असेल तर जरासा रिलॅक्स देऊन ती मूर्ती बसवण्याचे परमिशन द्यावं आणि कोणत्याही परिस्थितीत गणपती उत्सवाच्या वेळी मोठ्या गणपतींना बसवू नका, बसवा पण लहान मंडपामध्ये बसवा असे रिलॅक्सेशन द्यावे अशी मी जिल्हाधिकाऱ्यांना विनंती केल्यानंतर त्यांनी याला मान्यता देऊन एकूणच गणपती उत्सवाला कोणत्याही परिस्थिती गालबोट न लागता अति आनंदानं सरकारी आदेशाप्रमाणेच गणपती उत्सव साजरा करूया त्याला मान्यता देऊन एकूणच गणपती उत्सवामध्ये कोणत्याही परिस्थितीचा मंडळांना किंवा जनतेला त्रास होणार नाही असं आम्ही बघून घेतो असं म्हटल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी आश्वासन दिलेलं आहे. त्याचबरोबर करोनाबद्दल बेळगावमध्ये संपूर्ण चर्चा आहे की बेड मिळत नाहीत, ऑक्सिजनचे व्यवस्था नाही आणि प्रायव्हेट डॉक्टरांवरती तुम्ही आरोप करताय
त्यामुळे त्या गोष्टी मी आता चर्चा केल्या आहेत. पण अशी परिस्थिती आहे, बेळगाव बीम्स हॉस्पिटल व गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये बेड शिल्लक आहेत. थोड्या ठिकाणीची कोरोना सेंटर कोविड सेंटर बंद करण्याची वेळ आलेली आहे. जनतेनं घाबरून द्यायची गरज नाही. एकूणच आज रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे जवळजवळ 25 व्हेंटिलेटर्स आज नवीन आलेले आहेत. बेळगावमध्ये कोणत्याही समस्या नाही. जनतेने घाबरून जाऊन बेड मिळत नाहीत म्हणून इकडे तिकडे फिरण्यापेक्षा सरळ तुम्हाला जर बरं वाटत नसेल तर हॉस्पिटलला ॲडमिट होणे. तिथं बेडची व्यवस्था संपूर्ण आहे. आणि ऑक्सिजन म्हणा किंवा व्हेंटिलेटर, आज रोजी 25 व्हेंटिलेटर बेळगावमध्ये आहेत. बेळगाव सोडून एरियामध्ये 25 म्हणजे एकूण 50 व्हेंटिलेटर बेळगावला आले होते. त्याचं इन्स्टॉलेशन आज चालू आहे. प्रायव्हेट डॉक्टरना आपण आरोप करून चालणार नाही, कारण त्यांनी डॉक्टरांनी जेव्हा कोरोनाचे पेशंट घ्यायला सुरू केल्यानंतर सरकारी दवाखान्यावरचा बोजा कमी झाला आहे. एकूणच कुणाला न दोष देता सरकारी यंत्रणा सुधारून तिथं आपले कोरोना पेशंट ज्यांना संशय होतं आहे किंवा सिम्प्टॅमॅटिक आहेत त्यांनी घरी येऊन ट्रीटमेंट घ्यावी. जास्त झाल्यानंतर बेळगावातील जिल्हा व बीम्समध्ये सगळ्यांना बेड्स देण्याची व्यवस्था केलेली आहे. कुणीही घाबरून जायची गरज नाही. त्याचबरोबर गणपती उत्सवाच्या निमित्त बेळगावातील जिथे जिथं खड्डे आहेत, रस्ते बाद झाले आहेत, ते सगळे दुरुस्त 2 दिवसामध्ये करून द्या म्हणून सांगितल्यानंतर ऑलरेडी काम चालू आहे. पण लवकरात लवकर काम संपावं म्हणून मी जिल्हाधिकाऱ्यांना विनंती केल्यानंतर हे काम 2 दिवसात करून दिलं जाईल म्हणून त्यांनी आश्वासन दिलं आहे. एकूणच बेळगावमध्ये गणेशोत्सव हा चांगल्या पद्धतीनं उत्साहानं साजरा करूया अशी मी जनतेला विनंती. शहर परिसरात वाहतूक वाढली असून स्मार्ट सिटी अंतर्गत घेण्यात येणारी रस्त्यांची कामे रखडली आहेत. अनेक रस्ते खड्ड्यांनी भरून गेले आहेत. यामुळे प्रत्येकाला अडचणीला सामोरे जावं लागत असून अपघातांची संख्याही वाढली आहे. यासाठी त्वरित रस्ते डागडुजीचे काम हाती घेऊन खड्डे त्वरित बुजवावे अशी मागणीही त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. महादेव पवार, केएनएन सिटी न्यूज, बेळगाव. बेंगळुरूमध्ये झालेल्या दंग्याप्रकरणी सरकारकडून सत्य अहवाल सादर केला जाणार आहे, असे केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश जारकिहोळी यांनी बेळगावमध्ये माध्यमांशी संवाद साधताना सांगितले. शहरातील काँग्रेस कार्यालयामध्ये केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश जारकिहोळी यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी ते म्हणाले की बेंगळुरूमधील केजी आणि डीजे हळ्ळी पोलीस स्थानकासमोर झालेल्या दंगल प्रकरणी सरकारकडून सत्य अहवाल सादर केला जाणार आहे. केपीसीसी अध्यक्ष DK शिवकुमार यांनी कमिशनरला धमकी दिली नसून भाजप सरकारने याबद्दल गैरसमज बाळगू नये व विनाकारण काँग्रेस कार्यकर्त्यांना या प्रकरणात खेचण्याचा प्रयत्न करू नये असे सांगून ते पुढे म्हणाले की अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी न्यायालयीन चौकशी करण्यात यावी असे ते म्हणाले. ನಮ್ದೇನಿಲ್ಲ ಹೇಳೋದು, ನೀವು ರೂಟೀನಾಗಿ ಕೇಳೋದ್ರೆ ಕೇಳಿ, ನಮ್ದು ಯಾವ್ದು ಪರ್ಟಿಕ್ಯುಲರ್ ಇಲ್ಲವೇ ಇಲ್ಲ, ನಮ್ದು ಯಾವ್ದು ಹೇಳೋದಿಲ್ಲ, ಕೇಳ್ರೆ ಹೇಳೋರು ಅಷ್ಟೇ. ಸರ್, ಈಗ ಫ್ಯಾಕ್ಟ್ ಫೈಂಡಿಂಗ್ ಅದು ಬ್ಯಾಂಗ್ಳೂರ್ ವೈಲೆನ್ಸ್ಗೆ ಕೆಪಿಸಿಸಿ ಇಂದ ಒಂದು ಫ್ಯಾಕ್ಟ್ ಫೈಂಡಿಂಗ್ ಕಮಿಟಿ ಮಾಡಿದ್ರು, ಅದೇನಾಗಿದೆ? ಯಾಕಂದ್ರೆ ಅದು ಏನು ಡಿಫರೆನ್ಸ್ ಆಫ್ ಒಪಿನಿಯನ್ ಆಗಿದೆ ಅಂತ ಇಲ್ಲ, ಇನ್ನು ಅದು ಕಾರ್ಯರಾಚ ಇನ್ನೂ ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡಿಲ್ಲ. ಅವರು ಮಾಡಿದ ಮ್ಯಾಗ ಅದಕ್ಕೆ ನಂತರ ಹತ್ರ ವರದಿ ಕೊಟ್ಟ ಮ್ಯಾಗ ಏನಾಗಿದೆ ಏನಿಲ್ಲ ಅಂತ ಗೊತ್ತಾಗೋದು. ಅಲ್ಲಿವರೆಗೆ ವೇಟ್ ಮಾಡಬೇಕಲ್ಲ. ಇನ್ನೂ ಕೆಲಸನ ಪ್ರಾರಂಭ ಆಗಿಲ್ಲ ಸಮಿತಿಯಿಂದ. ಸೊ ಅವ್ರಿಗೆ ಅಧ್ಯಕ್ಷರು ನೋಡೋಣ ಯಾವಾಗ ಹೋಗ್ಲಿಕ್ಕೆ ಹೇಳ್ತಾರೆ, ಆದೇಶ ಮಾಡ್ತಾರೆ. ಮಾಡ್ಕೊಂಡು ಬಂದ್ಮ್ಯಾಗೆ ನಿಜಾಂಶ ಹೊರಗೆ ಬರ್ಬೋದ್ರಿ. ಇಲ್ಲ, ನಮ್ಮದೇ ಅಂತ ಒಂದು ಪಕ್ಷದಿಂದ ಸಾಕಷ್ಟು ಸಾರಿ ಇಂಥ ಮಾಡಿರಲ್ಲ ಕಮಿಟಿ. ಈ ರೀತಿ ಕಮಿಟಿಗಳನ್ನು ಪಕ್ಷದ ವತಿಯಿಂದ ಸಾಕಷ್ಟು ಸಂದರ್ಭ ಮಾಡಿದ್ದೀವಿ. ಮಾಡಿ ಒಂದು ಅವ್ರದ್ದು ಇಂಡಿಪೆಂಡೆಂಟ್ ವರದಿ ಕೊಡಲಿಕ್ಕೆ ಏನು ತೊಂದರೆ, ಅವರು ಕೊಡ್ಬೋದಲ್ಲ. ಅಂತ ಏನಾರ ಸತ್ಯಾಂಶ ಇದೆ ಅಂತ ಸ್ಥಳೀಯರ ಜೊತೆ ಚರ್ಚೆ ಮಾಡಿದಾಗ ಗೊತ್ತಾಗುತ್ತೆ. ಮಾಡಿದ್ಮೇಲೆ ಗೊತ್ತಾಗ್ತಾರೆ. ಧಮಕಿ ಇಲ್ಲ, ಧಮಕಿ ಏನು ಹಾಕಿದ್ದಾರೆ? ಮಿಸ್ಟರ್ ಅಂದರೆ ಏನು ಧಮಕಿ ಹಾಕಿದಂಗೆ ಆಯ್ತು? ಧಮಕಿ ಹಾಕಿಲ್ಲ. ಇಂಥ ಸಾಕಷ್ಟು ಸಂದರ್ಭಗಳಲ್ಲಿ ವಿರೋಧ ಪಕ್ಷದಾಗ ಇದ್ದಾಗ ಇಂಥ ಮಾತುಗಳನ್ನು ಅವರು ಆಡಿದ್ದಾರೆ. ಅದೇ ನಮಗೇನು ಧಮಕಿ ಅಂತ ಹೇಳಲಿಕ್ಕಾಗೋಲ್ಲ. ನೀವು ನಮ್ಮನ್ನು ಟಾರ್ಗೆಟ್ ಮಾಡಬೇಡಿ. ಮಿಸ್ಟರ್ ಪೊಲೀಸ್ ಕಮಿಷನರ್ ಅಂತ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ಮಿಸ್ಟರ್ ಅಂದರೆ ಯೂಶ್ವಲಿ ಎಲ್ಲರೂ ಆ ಶಬ್ದ ಯೂಸ್ ಮಾಡ್ತಾರೆ, ಮಿಸ್ಟರ್ ಅನ್ನೋದು. ಸೊ ನಮಗೇನು ಅನಿಸೋಲ್ಲ ಅದ್ರಾಗ ಧಮಕಿ ಕೊಟ್ಟಾರತ್ತ. ನಮ್ಮನ್ನು ಟಾರ್ಗೆಟ್ ಮಾಡಬೇಡಿ, ಅದ್ರಲ್ಲಿ ಫಿಕ್ಸ್ ಮಾಡಬೇಡಿ, ನಮ್ಮ ಕಾರ್ಯಕರ್ತರನ್ನು ನಮ್ಮನ್ನು ಬಿಂಬಿಸಬೇಡಿ ಅಂತ ಅವರು ಅವ್ರಿಗೆ ಸಲಹೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಅಷ್ಟೇ. ನನಗೇನ ಧಮಕಿ ಧಮಕಿ ಆಗ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಸರ್, ನಮಗೆ ಅನಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಸರ್. ಅವರು ನಿಜಕ್ಕೂ ಟಾರ್ಗೆಟ್ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಅನ್ನ ಟಾರ್ಗೆಟ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅಂತ.
ಪೊಲೀಸ್ ಕಮಿಷನರ್ ಹೌದು ಹೇಳ್ತೇವೆ. ಈಗ ಅವ್ರು ಫೋನ್ಯಾಗ ಮಾತಾಡ್ರಂತ ಅವ್ರು ಹಿಡ್ಕೊಂಬರ್ತಾರೆ, ಇವ್ರು ಫೋನ್ ಮಾಡೋದು ಈ ಕಡೆ ಹಿಡ್ಕೊಂಬರ್ತಾರೆ, ಹಂಗೆ ನಡೀತಿರಲ್ಲ. ಫಿಕ್ಸ್ ಮಾಡೋದು ಆ ಥರ ನಮ್ಗೆ ಸಂಶಯ ಬರ್ತಾ ಇದೆ. ನಮ್ಮ ಕೆಲವು ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಎಕ್ಸ್ ಕಾರ್ಪೊರೇಟ್ಗಳನ್ನು ವಿಚಾರಣೆ ಮಾಡ್ತಿದ್ದಾರೆ. ಅವ್ರಿಗೇನು ಸಂಬಂಧ ಇಲ್ಲ ಅದು. ಆ್ಯಕ್ಚುಲಿ ಆದದ್ದು ಘಟನೆ ಬೇರೆ. ಇವ್ರು ಎನ್ಕ್ವೈರಿ ಮಾಡಿದ್ರೆ ನಮ್ಮ ಪಕ್ಷದವ್ರನ್ನ ಮಾಡ್ತಿದ್ದಾರೆ. ಅದಕ್ಕೆ ನಮ್ಗೆ ಸಂಶಯ ಬಂದಿದೆ. ಅದಕ್ಕೆ ನಮ್ಮವರೆಲ್ಲ ಹೇಳಿದಾರಲ್ಲ, ನ್ಯಾಯಾಂಗ ನಿವೃತ್ತ ನ್ಯಾಯಾಧೀಶರಿಂದ ತನಿಖೆ ಆಗಬೇಕಂತ. ಅದಾದರೆ ಗೊತ್ತಾಗ್ತೀರಿ ಯಾರು ಏನು ಅಂತ. ಅದು ಮಾಡಬೇಕು ಅವರು BJP ಸರ್. ಅದನ್ನೇ ಹೇಳೋದಿಲ್ಲ. ಈಗ ಅವ್ರನ್ನ ಫಿಕ್ಸ್ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಓಡಾಡ್ತಿದ್ದಾರೆ. ಈಗ ಹಿಂದೆ ಎಷ್ಟೋ ಸಾರಿ ಹೇಳಿದಾಗ ನಮ್ಮ ಸರ್ಕಾರ ಇದ್ದಾಗ ಇವರು BJP ಅವರು ಚೋರ್ ಬಚಾವು ಅಂತ ಹೇಳಿದ್ರು CBIಗೆ. ಇವರೇ ಭಾಷಣ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಸದನ್ನಲ್ಲಿ. USC ಇನ್ಸ್ಟಿಟ್ಯೂಟ್ದಾಗ ಎಲ್ಲದಕ್ಕೂ ಬೈದಿದ್ದಾರೆ ಅವರು. ಈಗ ಅವತ್ತರಿಂದ ತನಿಖೆ ಮಾಡೋದು ಅವರೇ ಹೇಳ್ತಾರೆ. ಅದಕ್ಕೆ ನಿವೃತ್ತ ನ್ಯಾಯಾಧೀಶರಿಂದ ತನಿಖೆ ಆದರೆ ಸ್ವಲ್ಪ ಅಟ್ಲೀಸ್ಟು ಫ್ಯಾಕ್ಟ್ಸ್ ಬರ್ತೈತೆ. ಮತ್ತಿಂಥ ಘಟನೆಗಳ ಮುಂದೆ ಆಗಬಾರ್ದಂತ ಪ್ರಿಕಾಷನ್ ಕೂಡ ತೊಗೊಳಿಕ್ಕೆ ಬರ್ತೈತೆ. 100%. ಯಾಕಂದರೆ ಅವರು 3 ತಾಸು ಹೋಗಿ ಪೊಲೀಸ್ ಸ್ಟೇಷನಾಗ ಕೂತಾರೆ ಕಂಪ್ಲೀಟ್ ತೊಗೊಂತ. 3 ತಾಸಿಂದ ಅವ್ರಿಗೆ ಕುತೋತಿ ಆಗ್ತೈತೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ಮತ್ತು ಅವಾಗೆ ತೊಗೊಂಡು ಇಲ್ಲ ನಾವು ಆ್ಯಕ್ಷನ್ ತೊಗೋತೀವಿ ಹೋಗಂದ್ರೆ ಒಂದು ರಿಜಿಸ್ಟರ್ ಮಾಡಿದ್ರೆ ಕಂಪ್ಲೇಂಟು ಇದು ಉದ್ಭವಿಸ್ತಿರಕ್ಕಿಲ್ರಲ್ಲ. ಸೊ ಅಲ್ಲಿಂದ ಕೂಡ ವಿಳಂಬ ಆಗಿದೆ. ಸೊ ನ್ಯಾಯಾಂಗ ತನಿಖೆ ಆದರೆ ಇದೆಲ್ಲ ಸತ್ಯಾಂಶ ಹೊರಗೆ ಬೀಳ್ತೈತೆ. ಅದಕ್ಕೆ ನಮ್ಮವ್ರು ಡಿಮಾಂಡ್ ಮಾಡ್ತಾರೆ ನ್ಯಾಯಾಂಗ ತನಿಖೆ. ಸರ್, ಈಗ ಗೃಹ ಸಚಿವರು ಹೇಳ್ತಾರೆ ಕಾಂಗ್ರೆಸ್ನ 2 ಬಣಗಳ ನಡುವಿನ ಕಚ್ಚಾಟ ನಮ್ದು ಅದೇ ಇದು ಅಲ್ಲ ಅಂತೇಳಿ. ನಮಗೇನು ಅಂದರೆ ಆಡಳಿತ ಮಾಡೋರು ಅವರು ಯಾವುದೇ ಗಲಭೆ ಆದ್ರೆ ನಿಯಂತ್ರಣ ಮಾಡೋಂಥ ವ್ಯವಸ್ಥೆ ಅವ್ರು ಮಾಡ್ಬೇಕು ಹೊರತಾಗಿ ಅವ್ರ ಜಗಳ ಇವ್ರ ಜಗಳ ಅಂತ ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ನಮ್ದು ಇರ್ಬೋದು. ನಮ್ಮದು ಅದಕ್ಕೆ ಇನ್ಸಿಡೆಂಟಿಗೆ ಏನು ಸಂಬಂಧ? ನಮ್ಮಲ್ಲಿ ಸಾಕಷ್ಟು ಬಣ್ಣಗಳದ, ಸಾಕಷ್ಟು ಸಮಸ್ಯೆ ಇರ್ಬೋದು. ಆದ್ರೆ DG ಹಳ್ಳಿಗೆ ನಮ್ಗೆ ಏನು ಸಂಬಂಧ ಅಂತ? ನಮ್ದೇನಲ್ಲ, ನಾವೇನು ಗಲಾಟೆ ಏನು ನಾವು ಮಾಡಿಸಿದ್ವಾ? ಇವ್ರು 3 ತಾಸಿನಲ್ಲಿ ಅವ್ರನ್ನ ಕೂಡಿಸಿ ವಾಪಸ್ ಕಳಿಸ್ತಾರಲ್ಲ ರೀ. ಮತ್ತು ಅವಾಗೆ ತೊಗೋಬೇಕಿತ್ತು, ಇವರು FIR ಮಾಡಬೇಕಿತ್ತು. ಮಾಡಿದ್ರೆ ಇದೆಲ್ಲ ಸಮಸ್ಯೆ ಉದ್ಭವಿಸ್ತಾರಕ್ಕಿಲ್ಲ ರೀ. ಈಗ ಇದಿರಲ್ಲ, ಈಗ ಸಾಕಷ್ಟು ಇದು ಫ್ಲಡ್ನಾಗ ಹೆಂಗೆ ಮಾಡಿದ್ರೆ ನಿಮಗೆ ಗೊತ್ತಿದೆ, ಕೋವಿಡ್ನಾಗ ಹೆಂಗೆ ಮಾಡಿದ್ರೆ ನಿಮ್ಗೆ ಗೊತ್ತಿದೆ, ಇಂಥ ಘಟನೆ ಆದಾಗ ಹೆಂಗೆ ಮಾಡಿದ್ರೆ ನಮ್ಗೆ ಗೊತ್ತಿದೆ, ಹೊಸದೇನು ಹೇಳಿಲ್ಲ. ಸರ್, ಈಗ ಬಹಳಷ್ಟು ಉತ್ತರ ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಕೃಷ್ಣಾ, ಘಟಪ್ರಭಾ, ಮಲಪ್ರಭಾ ಪ್ರವಾಹದ ಭೀತಿ ಉಂಟಾಗಿದೆ. ಇಂಥ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಸಚಿವರು ಜೊತೆಗೆ ಗೃಹ ಸಚಿವರು ಅಲ್ಲೇ ಕೂತಿದ್ದಾರೆ, ಜೊತೆಗೆ ಕಂದಾಯ ಸಚಿವರು ಬರ್ತಾ ಇಲ್ಲ, ಇಲ್ಲಿ ಜಿಲ್ಲಾ ಉಸ್ತುವಾರಿ ಸಚಿವರು ಇಲ್ಲ. ಇದನ್ನ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಯಾವ ರೀತಿ ಇದು ನೋಡ್ತಾ ಇದೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದೀವಿ. ಅವ್ರಿಗೆ ಈಗ ದಡ್ಡ ಬಿತ್ತರಲ್ಲ, ಏನು ಮಾಡೋರು ನೀವು? ಈಗ ದಡ್ಡ ಬಿದ್ದ ಮ್ಯಾಗ ಏನು ಮಾಡೋದು ಅಂತ. ಈಗ ಕಂದಾಯ ಸಚಿವರು ಹಿಂದಕ್ಲೇ ಅದಾಗ ಕೂಡ ಬರ್ದಿಲ್ಲ. ಇಂದು ಕೂಡ ನಾನು ಹೇಳಿದ್ದೆ ಕಂದಾಯ ಸಚಿವರು ಬೆಂಗಳೂರು ಬಿಟ್ಟು ಹೊರಗೆ ಬರಬೇಕಂತ. ಈಗೂ ಅವರು ಭಾಳ ಅವಶ್ಯಕತೆ ಇದೆ. ಬೆಳಗಾವಿ, ಬಿಜಾಪುರ ಅವರು ಬರಬೇಕು. ಇಲ್ಲಿ ಸ್ಥಳೀಯ 4 ಜನ ಸಚಿವರಿದ್ದಾರೆ. ಅವ್ರು ಒಬ್ರಿಗೊಬ್ರು ನಮ್ಗೆ ಸಂಬಂಧ ಇಲ್ಲದಂಗಂತ ಅವ್ರು ಮಾಡ್ತಾರೆ. ನಂದು ಇದೇನು ಬೆಳಗಾವಿ ನನಗೆ ಸಂಬಂಧ ಇಲ್ಲ, ಜಿಲ್ಲಾ ಆಡಳಿತ ನಮ್ಗೆ ಸಂಬಂಧ ಇಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ತಾಲೂಕು ಸೀಮಿತ ಯಾರು ಇವ್ರು ಒಟ್ಟಾಗಿ ಕೂಡಿ, ನಾ ಮೊನ್ನೆ ಕೂಡ ಹೇಳಿದೆ 4 ಜನ ಕೂಡಬೇಕು. ಕೂಡಿ ಡಿಸಿಷನ್ ತೊಗೊಂಡ್ರೆ ಒಂದು ಅದಕ್ಕೂ ವ್ಯಾಲ್ಯೂ ಇರ್ತದೆ. ಈಗೆಲ್ಲ ಹೋದ್ಸಲ ಬಂದಿಲ್ಲ ಅವ್ರ. ಈಗಿನ ಪ್ರವಾಹ 5% ಅಷ್ಟೇ. ಅದು ಈಗ ಮತ್ತೆ ಕಡಿಮೆ ಆಗಿದೆ, ಈಗೆಲ್ಲ ನಾರ್ಮಲ್ ಇದೆ ಈಗಿನ ಪ್ರಶ್ನೆ. ಹಿಂದೆ ಬಂದಂಥ ಕೂಡ ಅವರು ಬಹುಶಃ ನನ್ನ ಲೆಕ್ಕಲೆ ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲೆಗೆ ವಿಸಿಟ್ ಮಾಡಿಲ್ಲ. ಸೊ ಎಲ್ಲೋ ಕೆಲವು ಕಡೆ ಹೋಗಿರ್ಬೋದು. ಕಂದಾಯ ಸಚಿವರು ಅಂದರೆ ಭಾಳ ಹಿಂದೆ ನಮ್ಮ ದೇಶಪಾಂಡೆ ಅವರು ಇದ್ದರು. ಎಲ್ಲ ಕಡೆ ಜಿಲ್ಲೆ ಹೋಗಿ ಮೀಟಿಂಗ್ ಮಾಡ್ತಿದ್ರು. ಪ್ರವಾಹ ಇದ್ದಾಗ, ವಿಶೇಷವಾಗಿ ಬರಗಾಲ ಇದ್ದಾಗ, ಮಳೆ ಹಾನಿ ಆದಾಗ ಹೋದರು, ಮಳೆ ಬರದೇ ಇದ್ದಾಗ ಹಾನಿ ಆದಾಗ ಕೂಡ ಅಲ್ಲೆಲ್ಲೆಲ್ಲೆಲ್ಲ ಎಲ್ಲರೂ ಸಭೆ ಮಾಡಿದರು. ಹಂಗೆ ಇವರು ಕೂಡ ಹೋಗ್ಬೇಕು. ಹೋದಾಗ ಅಲ್ಲಿ ಲೋಕಲ್ ಸಮಸ್ಯೆ ಗೊತ್ತಾಗ್ತದೆ, ಡಿಸಿಷನ್ ತೊಗೊಳ್ಳಿಕ್ಕೆ ಈಜಿ ಆಗ್ತೈತಿ. ಇಲ್ಲ ನಾವು ಅಧಿಕಾರಿಗಳ ಮಾತು ಕೇಳಿ ಬೆಂಗಳೂರಾಗ ಕೂಡಬೇಕಾಗ್ತದೆ. ಎಲ್ಲ ಸಚಿವರು ಹೆಚ್ಚು ಪ್ರವಾಸ ಮಾಡಬೇಕು. ಭಾಳ ಜನ ಅಲ್ಲೇ ಸೀಮಿತ ಇದ್ದಾರಲ್ಲ, ಭಾಳ ಜನ ಸೀಮಿತ ಅಲ್ಲೇ ಆಗಿದ್ದಾರೆ. ಯಾರು ಹೊರಗಡೆ ಬರ್ತಾ ಇಲ್ಲ. ಹೊರಗಡೆ ಬಂದರೆ ಅವ್ರು ನಿಜಾಂಶ ಗೊತ್ತಾಗ್ತೈತೆ, ಡಿಸಿಷನ್ ತೊಗೊಳ್ಳಿಕ್ಕೆ ಈಸಿ ಆಗ್ತದೆ. ಹಂಗೆ ಆಗ್ತದೆ, ಏನು ಮಾಡೋಕ್ಕಾಗಲ್ಲ. ಪಾಲಿಟಿಕಲಿ ಅಂದ್ರೆ ಅಷ್ಟೇ ನೆನಪು. ಮಿಕ್ಕಿದ ಟೈಮ್ನಾಗೆಲ್ಲ ಬೆಂಗಳೂರಿಗೆ ಸೀಮಿತ ಆಗ್ತಾರೆ. ಸರ್, ಈಗ ಹೋದ ಸರ್ತಿ ಲಾಸ್ ಆದವ್ರದ್ದು ಈ ಸರ್ತಿನೂ ಮತ್ತೆ ಲಾಸ್ ಆಗಿದೆ. ಸೊ ಈಗ ಕಂಪನ್ಸೇಷನ್ ಅವ್ರಿಗೆ ಈಗ 2 ವರ್ಷದ್ದು ಹೋದ ವರ್ಷದ್ದು ಸಿಕ್ಕಿಲ್ಲ, ಮತ್ತೆ ಈ ವರ್ಷದವ್ರು ಹೆಂಗೆ ಕ್ಲೇಮ್ ಮಾಡಬೇಕು? ಯಾಕಂದ್ರೆ ಈಗ ಟೆಕ್ನಿಕಲ್ ಯಾವುದು ಸಿಸ್ಟಮ್ ಏನು ತಗೋತಾ ಇಲ್ಲ.
ಈಗ ನೋಡಲ್ಲ, ಲಾಸ್ ಇರ್ಬೋದು, ಕ್ರಾಪ್ ಈಗ ಲಾಸ್. ನಮ್ಮವ್ರ ಅಧಿವೇಶನ ಡಿಮಾಂಡ್ ಅಂತ ಮಾಡಿದ್ದಾರೆ, ಮುಂದಿನ ತಿಂಗಳು ಕರೆದು ಅಂತ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ಕರೆದ್ರೆ ಒಳ್ಳೇದಾಗ್ತಿದೆ, ಯಾಕಂದ್ರೆ ಕೋವಿಡ್ ಚರ್ಚೆ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಅನುಕೂಲ ಆಗ್ತಿದೆ. ಹಿಂದಿಂದು ದುಡ್ಡು ಕೂಡ 2 ಲಕ್ಷ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ, ಇನ್ನೂ 3 ಲಕ್ಷ ಕೊಡಬೇಕಿದ್ದಾರೆ. ಈ ಸಾರಿ ಮತ್ತೆ ಕೆಲವು ಮನೆಗಳ ಮತ್ತೆ ಬಿದ್ದಿದೆ ಈಗ. GPS ಅಥವಾ ಏನು ಹಣದ ಕೊರತೆ ಇತ್ತು ಗೊತ್ತಿಲ್ಲ ಸರ್. ಆದ್ರೆ ಅವ್ರಿಗೆ ಮಾತ್ರ ಇದುವರೆಗೆ ಅವ್ರು ಬೀದಿಯಲ್ಲೇ ಇದ್ದಾರೆ, ಇನ್ನೂ ನಿರಾಶ್ರಿತ ಕೇಂದ್ರದೊಳಗೆ ಇದ್ದಾರೆ. 1 ವರ್ಷದಿಂದ ನಿರಾಶ್ರಿತ ಕೇಂದ್ರದಲ್ಲಿ ದಿನಗಳನ್ನು ದೂರ ನೋಡೋಣ, ಅಧಿವೇಶನಾಗ ಅದಕ್ಕೊಂದೇ ಪರಿಹಾರ, ಯಾಕಂದ್ರೆ ಸಾಕಷ್ಟು ಅವಕಾಶ ಇದೆ ಕೇಳಲಿಕ್ಕೆ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ. ಅಧಿವೇಶನದಲ್ಲಿ ಇದನ್ನ 3 ವಿಷಯಗಳನ್ನು ಪ್ರಸ್ತಾಪ ಮಾಡ್ತೀವಿ. ಅದೇನು ಸಿಸ್ಟಮ್ ಎಕ್ಸೆಪ್ಟ್ ಮಾಡ್ತಾ ಇಲ್ಲ ಅಂತ ಟೆಕ್ನಿಕಲ್ ರೀಸನ್ ಹೇಳ್ತಾರೆ. ಅದು ಲಾಕ್ ಮಾಡಿ ಇಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಮಾಡಿಸ್ಬೇಕಲ್ಲ ಸೆಕೆಂಡ್ ಇದಕ್ಕೆ ಈಗ ಅದು ಒಂದು ರೆಂಟಲ್ ಲೆವೆಲ್ ಮನೆಗಳು ಬಂದು ನಿಂತ್ಬಿಟ್ಟು ಮುಂದೆ ಹೋಗ್ತಾನೆ ಇಲ್ಲ. ಮತ್ತೆ ಈಗ ಮತ್ತೆ ಮಳೆ ಬಂದ ಮತ್ತೆ ಬಿದ್ದು ಹೋಗ್ತಾರೆ. ಕಳೆದ ವರ್ಷ 11,000 ಕೋಟಿ ನಷ್ಟ ಆಗಿತ್ತು, 1 ಕೋಟಿ ಇಲ್ಲ ಆಗಿಲ್ಲ. ಬಂದಿದ್ದು ಬರೀ 860. ಅಷ್ಟೇ ಹೇಳ್ತಾರೋ ಮಾಡ್ತಾರೆ. ಸರ್ಕಾರದಲ್ಲಿ ಏನಾದ್ರು ಬೇಜವಾಬ್ದಾರಿ ವರ್ತನೆ ಮಾಡ್ತಾ ಇದೆ ಅಂತ ಅನಿಸ್ತಾ ಇದೆ ಸರ್. ಮಾಡಿದಾರಲ್ಲ, ಈಗೆಲ್ಲ ಡೇ 1 ಮಾಡ್ತಿದ್ದಾರೆ ಅವ್ರು. ಇವತ್ತೇನು ಇದಕ್ಕೆ ಅಂತ ಹೊಸದಿಲ್ಲ, ನಾವು ಹೇಳ್ತಾನೆ ಇದಿರಲ್ಲ. ಕೋವಿಡ್ನಲ್ಲಿ ಕೇಂದ್ರ ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರ ವಿಫಲ ಆಗಿಂತ ಅವಾಗ ಹೇಳಿದ್ದೀವಿ. ಇಂದು ಕೂಡ ಮೋದಿ ಅವರು ನಮ್ಗಿಂತ ಕಡಿಮೆ ನಷ್ಟ ಆದಲ್ಲಿ ಜಾಸ್ತಿ ದುಡ್ಡು ಕೊಟ್ಟರು, ನಮ್ಮ ಜಾಸ್ತಿ ನಷ್ಟ ಆಗಿ ಕಡಿಮೆ ದುಡ್ಡು ಕೊಟ್ಟರು. ಇದನ್ನು ಹೇಳ್ತಾನೆ ಬಂದಿದ್ದೀವಿ. ಒಂದೇ ಸರ್ಕಾರ ಇದ್ರೂ ಕೂಡ ಅವರು ಯಾಕೋ ತಾರತಮ್ಯ ಮಾಡ್ತಿದ್ದಾರೆ, ನಮಗೂ ತಿಳಿತಾ ಇಲ್ಲ ಯಾಕೆ ಮಾಡ್ತಿದ್ದಾರೆ ಅಂತ. या प्रकरणावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी व संबंधितांवर कारवाई करण्याची जबाबदारी सरकारची आहे असे सांगून त्यांनी पूरस्थितीबद्दल आपले विचार मांडताना बेळगावसह बागलकोट व विजापूर जिल्ह्यात पावसामुळे मोठे नुकसान झाले असून बेळगाव जिल्ह्यात 4 मंत्री असून देखील ही दुर्दशा झाली आहे. त्याचप्रमाणे केंद्र सरकारकडून कोरोना काळात योग्य अनुदान दिले नसल्याचा आरोप करून मोदी सरकारने कर्नाटकाचा विचार करावा असे ते म्हणाले. यावेळी बेळगाव ग्रामीण जिल्ह्याचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विनय नावलगट्टी तसेच अन्य उपस्थित होते. सोमप्पा मलकन्नावर केएनएन सिटी न्यूज बेळगाव. आता वेळ झाले का छोट्याशा विश्रांतीचे. पाहत रहा केएनएन सिटी न्यूज मराठी. बेळगाव जिल्ह्यातील नामांकित पीपल ट्री महाविद्यालय 2007 साली शिक्षणप्रेमी जगदीश सौंदत्ती यांच्याकडून या महाविद्यालयाचा बेळगावमध्ये प्रारंभ. पीपल ट्री महाविद्यालयात उच्च पदवीधर शिक्षक देतात प्रशिक्षण. पहिल्यांदाच बेळगावमध्ये शिक्षण अभियान 4.0 राबवलेले पीपल ट्री हे पहिले महाविद्यालय. या महाविद्यालयातील विद्यार्थी युनिव्हर्सिटी ब्ल्यू घेऊनच जातात बाहेर. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी राज्य व राष्ट्रीय पातळीवर मिळवले आहे यश. प्रत्येक वर्षी केले जाते विद्यार्थ्यांसाठी संमेलनाचे आयोजन. पीपल ट्री महाविद्यालयात डिजिटल क्लासरूम, हायटेक कम्प्युटर लॅब व उत्तम लायब्ररीची सुविधा. येथे पीयूसी कॉमर्स, BCA, BCom, BBA बरोबरच 2019 मध्ये पहिले पीपल ट्री कॉलेज जे NSDC मान्यता प्राप्त हॉटेल अँड इव्हेंट मॅनेजमेंट कॉलेज आहे. महाविद्यालयामध्ये बेस्ट ट्रेनिंग रेस्टॉरंट, मॉकबार काउंटर, हाऊसकीपिंग लॅब व इतर व्यवस्था आहेत उपलब्ध. गायन, नृत्य, नाटक, क्रीडा अशा अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांनी विद्यार्थ्यांना केले जाते प्रोत्साहित. 3000हून अधिक विद्यार्थी आहेत नामांकित कंपन्यांमध्ये कार्यरत. तर ऍडमिशन घेण्यासाठी भेट द्या पीपल ट्री कॉलेज, बिहाइंड रामदेव हॉटेल, नेहरू नगर, बेलगाम. कॉन्टॅक्ट 9620271868 9901181300 9611614687. कलाश्री बंब आणि स्टील फर्निचरच्या वतीने नवीन वर्षाच्या बंपर ऑफर, 100 लकी ड्रॉ आणि 100 प्राइजेस. दर महिन्याला फक्त 600 रुपये भरून जिंका लाखोंचे बक्षीस.
त्याशिवाय रुपये 50,000 खरेदीवर मिळवा 15 महिन्यांचे लकी कुपन फ्री किंवा 10,000 रुपयांच्या खरेदीवर एक लकी कुपन फ्री आणि जिंका रेनॉल्ट कार, 15 ग्रॅम सोने, इलेक्ट्रिक स्कूटर, 1 किलो चांदी, हिरो बाईक, बेडरूम सेट, TVS स्कूटी, 50,000 रोख कॅश, कॉर्नर सोफा सेट, TVS एक्सेल, 50 इंच LED TV. त्याचबरोबर दरमहा 6 भाग्यवान विजेत्यांना मिळेल पैठणी साडी, सिलिंग फॅन, इस्त्री, 5 लिटरचे कुकर, गॅस शेगडी अशा प्रकारच्या अनेक भेटवस्तू. ज्या लोकांना बक्षीस मिळाले नाही त्यांना कलाश्री बंबकडून 1,000 रुपये भेट दिले जातील किंवा 3,000 रुपयांचे राशनही देण्यात येईल किंवा आपण आमच्या शोरूममध्ये 10,000 रुपयापर्यंत बऱ्याच काही वस्तू खरेदी करू शकता. तर आजच आमच्या योजनेचा सदस्य होण्यासाठी आमच्या जवळच्या डीलरना किंवा फॅक्टरी शोरूमला भेट द्या. कलाश्री बंब आणि स्टील फर्निचर, शगुन गार्डन समोर, ब्रह्मनगर, खानापूर रोड, उद्यमबाग, बेळगाव. संपर्क क्रमांक 9446640599 किंवा 9448055608 किंवा 9480017217 वर. विश्रांतीनंतर आपले पुन्हा एकदा स्वागत. बेळगाव शिक्षण संस्थेच्या श्रीमती उषाताई गोगटे कन्या विद्यालयाच्या 10वीच्या विद्यार्थिनी पूर्वा मुदगेकर व पूजा पाटील हिने कन्नड विषयामध्ये 125 पैकी 125 गुण मिळवले आहेत आणि मुख्य म्हणजे या विद्यार्थिनी मराठी माध्यमातून शिकल्या आहेत. बेळगाव शिक्षण संस्थेच्या श्रीमती उषाताई गोगटे कन्या विद्यालयाचा सन 2019-20 वर्षाचा 10वीचा निकाल 67.56% झाला आहे. पूर्वा मुदगेकर हिने 713 गुण मिळवून शाळेला प्रथम, तर पूजा पाटील हिने 595 गुण मिळवून दुसरा क्रमांक, तर चेतना पाटील हिने 558 गुण मिळवून शाळेला तिसरी आले आहे. यामधील पूर्वा व पूजा हिने कन्नडमध्ये 125 पैकी 125 गुण मिळवून सर्वांसमोर एक आदर्श ठेवला आहे. मुख्य म्हणजे या दोन्ही विद्यार्थी मराठी माध्यमातून शिक्षण घेत असताना देखील त्यांनी कन्नड या विषयामध्ये 125 पैकी 125 गुण मिळवून कन्नड माध्यमातून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसमोर एक आदर्श ठेवला आहे व याचीच दखल घेऊन जिल्हा क्रिया समिती अध्यक्ष अशोक चंदर्गी यांनी या विद्यार्थिनींचा सत्कार केला आहे. ಬೆಳಗಾವಿಯ ಉಷಾತಾಯಿ ಗೋಗ್ಟೆ ಬಾಲಿಕೆಯರ ಮಾಧ್ಯಮಿಕ ಶಾಲೆಯ ಇಬ್ಬರು ವಿದ್ಯಾರ್ಥಿನಿಯರು ಬಹುದೊಡ್ಡ ಸಾಧನೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಇದು ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲಾ ಕನ್ನಡ ಸಂಘಟನೆಗಳಿಗೆ, ಬೆಳಗಾವಿ ಕನ್ನಡಿಗರಿಗೆ ಬಹು ದೊಡ್ಡ ಪ್ರಮಾಣದ ಸಮಾಧಾನ ಮತ್ತು ಹೆಮ್ಮೆ ತರುವಂಥ ವಿಷಯ. ಈ ಶಾಲೆಯ ಪೂರ್ವಾ ಮುದಗೇಕರ್ ಹಾಗೂ ಪೂಜಾ ಪಾಟೀಲ್ ಅವರು SSLC ಪರೀಕ್ಷೆಯಲ್ಲಿ ಕನ್ನಡ ವಿಷಯದಲ್ಲಿ 125ಕ್ಕೆ 125 ಅಂಕಗಳನ್ನು ಗಳಿಸಿ ಈ ಬೆಳಗಾವಿಗೆ ಒಂದು ಹೆಮ್ಮೆ ತರುವಂಥ ಒಂದು ಸಾಧನೆ ಮಾಡಿದ್ದು ನಮ್ಮ ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲೆಯ ಕನ್ನಡ ಸಂಘಟನೆಗಳಿಗೆ ಸಹಿತ ಒಂದು ಹೆಮ್ಮೆ ತರುವಂಥ ವಿಷಯ. ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲಾ ಕನ್ನಡ ಸಂಘಟನೆ ಕ್ರಿಯಾ ಸಮಿತಿ ಪದಾಧಿಕಾರಿಗಳು ಇಂದು ಈ ಮಾಧ್ಯಮಿಕ ಶಾಲೆಗೆ ಬಂದು ಅವರಿಬ್ಬರು ನಾವು ಸನ್ಮಾನ ಮಾಡಿದ್ವಿ. ಸನ್ಮಾನ ಮಾಡೋದು ಎದಕ್ಕಂದ್ರೆ ಮುಂದಿನ ಬೇರೆ ವಿದ್ಯಾರ್ಥಿನಿಯರಿಗೆ ಇದು ಪ್ರೋತ್ಸಾಹ ಆಗಬೇಕು. ಯಾಕಂದ್ರೆ ನಾಡಭಾಷೆ, ಪ್ರಾದೇಶಿಕ ಭಾಗ, ರಾಜ್ಯ ಭಾಷೆಯಲ್ಲಿ ಈ ಸಾಧನೆ ಮಾಡಿದಂಥ ಹೆಣ್ಣುಡ್ರನ್ನ ನಾನು ಮನಪೂರ್ವಕವಾಗಿ ಅಭಿನಂದಿಸ್ತೇನೆ. ಈ ಸ್ಫೂರ್ತಿ ಬೇರೆದವರಿಗೆ ಸಿಗಬೇಕು. ಬರೀ ಈ ಸಾಧನೆ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳು ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, ಇವರಿಗೆ ಕಲಿಸಿದಂಥ ಮುಖ್ಯಾಧ್ಯಾಪಕರು, ಮಾದರ್ ಇರ್ಬೋದು, ದೇಸಾಯಿ ಮೇಡಮ್ ಇರ್ಬೋದು, ಇತರ ಸಿಬ್ಬಂದಿ ಇರ್ಬೋದು, ಅವರೆಲ್ಲರ ಸಹಕಾರ ಮತ್ತು ಬೆಂಬಲದಿಂದ ಅವರು ಸಾಧನೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಇದು ಬೇರೆ ವಿದ್ಯಾರ್ಥಿನಿಯರಿಗೆ, ಬೆಳಗಾವಿಯ ಇತರ ಶಿಕ್ಷಣ ಸಂಸ್ಥೆ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿಗೆ ಇದು ಪ್ರೇರಣೆ ಆಗಬೇಕು, ಪ್ರೋತ್ಸಾಹ ಆಗಬೇಕು. ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ನಾವು ಬಂದದ್ದು ಉದ್ದೇಶ ಇಷ್ಟೇ, ಈ ಭಾಷೆ, ಯಾಕಂದ್ರೆ ನಾಡಿನ ಭಾಷೆ ಅಳಿದು ಹೋಗುವಂಥ ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ, ಜನ ಮರಿತರ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಅವರು 125 ಸಾಧನೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಅದನ್ನು ನಮಗೆ ಬಹಳ ಸಂತಸ ಮತ್ತು ಖುಷಿ ತಂದೈತಿ. ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಇಡೀ ಶಾಲೆಯನ್ನು, ಆಡಳಿತ ಮಂಡಳಿಯನ್ನು, ಮುಖ್ಯಾಧ್ಯಾಪಕರನ್ನ, ಅವರು ಕಲಿಸಿದಂಥ ಶಿಕ್ಷಕರನ್ನು ಸಹಿತ ನಾನು ಅಭಿನಂದಿಸ್ತೇನೆ. ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಈ ಶಾಲೆ ಇನ್ನೂ ಹೆಚ್ಚು ಉತ್ತರೋತ್ತರ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಆಗಲಿ, ಸರ್ವತೋಮುಖ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಆಗಲಿ, ಉಷಾತಾಯಿ ಗೋಗಟೆ ಅವರ ಹೈಸ್ಕೂಲು ನಾಡಿನ ತುಂಬ ಇದರ ಕೀರ್ತಿ ಬೆಳೆಯಲಿ ಅಂತೇಳಿ ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಹೇಳಿ ನನ್ನ ಆತ್ಮಹತ್ಯೆ. यावेळी या तिन्ही विद्यार्थिनींनी आपल्या यशाबद्दल केएनएन सिटी न्यूजची माहिती दिली. ನಾನು SSLC 2019-20 ಪರೀಕ್ಷೆಯಲ್ಲಿ ಕನ್ನಡನಲ್ಲಿ 125ಕ್ಕೆ 125, ಮ್ಯಾಥ್ಸ್ನಲ್ಲಿ 100, ಸಮಾಜ ವಿಜ್ಞಾನ 100, ಹಿಂದಿ 100,
ವಿಜ್ಞಾನದಲ್ಲಿ 96 ಮತ್ತು ಇಂಗ್ಲೀಷ್ನಲ್ಲಿ 92 ಅಂಕ ಪಡೆದು ಒಟ್ಟು 98.08% ಅಂಕವನ್ನು ಪಡೆದಿದ್ದೀನಿ. ಮತ್ತು ನನಗೆ ಈ ಎಲ್ಲ ಸಾಧನೆ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ನಮ್ಮ ಸ್ಕೂಲ್ದ ಹೆಡ್ ಮಾಸ್ಟರ್, ಶಿಕ್ಷಕರಿಂದ, ನನ್ನ ಪೇರೆಂಟ್ಸ್ ಎಲ್ಲರೂ ನಂಗೆ ಸಪೋರ್ಟ್ ಭಾಳ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಮತ್ತು ಈ ಲಾಕ್ಡೌನ್ ಪೀರಿಯಡ್ನಲ್ಲಿ 2 ತಿಂಗಳು ಎಕ್ಸಾಮ್ ಸ್ವಲ್ಪ ಲೇಟ್ ಆಯಿತು, ಆದರೆ ನಾ ರೆಗ್ಯುಲರ್ ಅಭ್ಯಾಸ ಮಾಡಿದೆ. ಮತ್ತೆಲ್ಲ ಸರ್ ಟೀಚರ್ಸ್ ಜೊತೆ ವಾಟ್ಸಾಪ್ ಒಳಗದು ಕನೆಕ್ಟ್ ಇದ್ದೆ. ಅವ್ರು ನನ್ನ ಡೌಟ್ಸ್ ಎಲ್ಲ ಕ್ಲಿಯರ್ ಮಾಡಿದರು. ಇದರಿಂದ ನಂಗೆ ಎಕ್ಸಾಮ್ ಬರೀಲಿಕ್ಕೆ ಇನ್ನೊಂದು ಸ್ವಲ್ಪ ಧೈರ್ಯ ಸಿಕ್ಕಿತ್ತು. ಆಮೇಲೆ ಮತ್ತು ಎಕ್ಸಾಮ್ ಡೇಟ್ ಅನೌನ್ಸ್ ಆದಮೇಲೆ ಮತ್ತು ಎಲ್ಲ ಚಲೋ ಅನಿಸಿತು, ಎಲ್ಲ ಖುಷಿ ಆಯಿತು. ಮತ್ತು ಪೇಪರ್ ಎಲ್ಲ ಬರೆದೆ, ಆಮೇಲೆ ಅಂಕ ಪಡೆದೆ. ಇಷ್ಟು ಹೇಳಿ ಮುಗಿಸ್ತೀನಿ. ಮತ್ತು ಆಮೇಲೆ ನಂಗೆ ಅಡ್ಮಿಷನ್ನ PCMB RLSನಲ್ಲಿ ತೊಗೊಂಡಿದ್ದೀನಿ. ಶಿಕ್ಷಕಿ ಆಗುವ ಆಸೆ ಇದೆ ಮುಂದೆ. ಮತ್ತು ಈ ಎಷ್ಟೆಲ್ಲ ಪರ್ಸೆಂಟೇಜ್ ಮಾಡಿದ ಮೇಲೆ ಶಿಕ್ಷಣ ಇಲಾಖೆಯಿಂದ BO ಅದು ಬಂದು ನಂಗೆ ಸನ್ಮಾನ ಮಾಡಿದ್ರು. ಇದರಿಂದ ನಂಗೆ ಭಾಳ ಹೆಮ್ಮೆ ಅನಿಸಿತು. ನಾನಂದ್ರೆ ಈಗ ಕನ್ನಡಕ್ಕೆ 125ಕ್ಕೆ 125 ಅಂಕ ಪಡೆದಿದ್ದೇನೆ. ಹಾಗೆ ಹಿಂದಿ ಮತ್ತು ಸಮಾಜದಲ್ಲಿಯೂ ಕೂಡ 100ಕ್ಕೆ 100 ಅಂಕವನ್ನು ಪಡೆದಿದ್ದೇನೆ. ನನ್ನ ಪರ್ಸೆಂಟೇಜ್ 95.2 ಆಗಿದೆ. ನಾನು ಇದೆಲ್ಲ ಅಭ್ಯಾಸ ಮಾಡಿದ್ದೀನಿ. ಮತ್ತು ನಂಗೆ ಎಲ್ಲ ಹೆಡ್ ಮಾಸ್ಟರ್ ಆಗಿರ್ಬೋದು ಅಥವಾ ನಮ್ಮ ಸ್ಕೂಲದೆಲ್ಲ ಶಿಕ್ಷಕರ ಮತ್ತು ನನ್ನ ಪೇರೆಂಟ್ಸು ಕೂಡ ನಂಗೆ ಇಷ್ಟು ನನ್ನ ಅಂಕ ಪಡೆಯೋದಕ್ಕೆ ಎಲ್ಲರೂ ಪ್ರೋತ್ಸಾಹಿಸಿದ್ದಾರೆ. ಮತ್ತು ಲಾಕ್ಡೌನ್ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಏನು ನಮ್ಗೆ ಟೈಮ್ ಸಿಕ್ಕಿತ್ತಲ್ಲ, ಅದು ನಮ್ಗೆ ಅಭ್ಯಾಸ ಮಾಡೋಕ್ಕೆ ಚಲೋ ಆತಂದು ನಾನು. ಆಮೇಲೆ ಅವಾಗೂ ಕೂಡ ನನಗೇನೋ ಡೌಟ್ ಇದ್ದರೆ ಸರ್ಗೆಲ್ಲ ಫೋನ್ ಹಚ್ಚಿ ಕೇಳ್ಕೊಂಡು ಎಲ್ಲ ನನ್ನ ಡೌಟ್ ಕ್ಲಿಯರ್ ಮಾಡ್ಕೊನಿ. ಆಮೇಲೆ ಎಕ್ಸಾಮ್ ಬಂದಮೇಲೆ ಎಕ್ಸಾಮ್ ಎಲ್ಲ ಬರೆದ ಆಮೇಲೆ ಸರ್ಗೆಲ್ಲ ನಾ ಹೆಂಗೆ ಬರ್ದೇನಿ, ಹಿಂಗೆ ಹೋಗ್ಯದ ರೀ ಸರಿ, ಇಲ್ಲೆಲ್ಲ ಚಲೋ ಮಾಡಿದ್ದೀನಿ ಅಂತ ಎಲ್ಲ ಹೇಳಿದ್ನಿ ರೀ ಸರ್ಗೆ ಅದು. ಆಮೇಲೆ ಎಲ್ಲ ಸರ್ ಇದನ್ನು ಪ್ರೋತ್ಸಾಹ ನೀಡಿದ್ದಾರೆ. ಆಮೇಲೆ ಹೆಡ್ ಮಾಸ್ಟರ್ ಕೂಡ ಪ್ರೋತ್ಸಾಹ ನೀಡಿದ್ದಾರೆ. ಆಮೇಲೆ ನಮ್ಮ ಪೇರೆಂಟ್ಸು ಕೂಡ ನನಗೆ ಈ ಅಂಕ ಪಡೆಯೋದಕ್ಕೆ ಎಲ್ಲ ಪ್ರೋತ್ಸಾಹ ನೀಡಿದ್ದಕ್ಕೆ ನಾನು ಎಲ್ಲರಿಗೂ ಕೃತಜ್ಞತೆಯನ್ನು ಹೇಳ್ತೀನಿ. ನಾನು GSS ಕಾಲೇಜ್ ಒಳಗೆ ಅಡ್ಮಿಷನ್ ತೊಗೊಂಡಿದ್ದೀನಿ ರೀ. ಮುಂದೆ ನಾನು ಡಾಕ್ಟರ್ ಆಗ್ಬೇಕಂತ ಹೇಳಿ ಮಾಡಿದ್ದೀನಿ ರೀ. ಅದಕ್ಕೆ ಈಗ ಸೈನ್ಸ್ ಕಲಿಬೇಕಂತ GSS ಒಳಗೆ ಅಡ್ಮಿಷನ್ ತೊಗೊಂಡಿದ್ದೀನಿ. ನಾನು ಮೊದಲು KGS ನಂಬರ್ 3 ಅನ್ನೋ ಗೌರ್ಮೆಂಟ್ ಸ್ಕೂಲಲ್ಲಿ ಕಲಿತಾ ಇದ್ದೆ. ನಾನು 9ನೇ ತರಗತಿಗೆ ಉಷಾತಾಯಿ ಗೋಗ್ಟೆ ಗರ್ಲ್ಸ್ ಹೈಸ್ಕೂಲಲ್ಲಿ ಅಡ್ಮಿಷನ್ ತೊಗೊಂಡೆ. ಈ ಸ್ಕೂಲಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಟೀಚರ್ಸ್ ಆಗಲಿ ಅವರೆಲ್ಲ ಸಪೋರ್ಟಿಂದ ಮತ್ತು ನನ್ನ ತಂದೆ ತಾಯಿ ಸಪೋರ್ಟ್ನಿಂದ ಈ ಸರ್ತಿ ಬಂದ 2019 ಮತ್ತು 20ನೇ ಸಾಲಿನ 10th ಎಕ್ಸಾಮಿನೇಷನ್ನಲ್ಲಿ ಚಲೋ ಅಂಕ ಪಡೆಯೋದಕ್ಕೆ ನಂಗೆ ಸಹಾಯ ಆಯ್ತು. ನಾ ಅಭ್ಯಾಸ ಮಾಡಿದ್ದ ನೋಡಿದರೆ ನಂಗೆ ಎಕ್ಸಾಮಿನೇಷನಲ್ಲಿ ಯಾವುದೇ ಕಠಿಣ ಅನ್ನಿಸ್ಲಿಲ್ಲ. ಎಲ್ಲ ಪರೀಕ್ಷೆಗಳು ಈಸಿಯಾಗಿ ಹೋದ್ವು ಅನ್ಕೋತೀನಿ. ನಾ ಪಟ್ಟ ಪರಿಶ್ರಮಕ್ಕೆ 89.28% ಮಾಡಿದ್ದೀನಿ. ಇದರಿಂದ ನಂಗೆ ಖುಷಿ ಆಗೈತಿ. ಎಲ್ಲ ಟೀಚರ್ಸ್ಗೆ ಮತ್ತು ಹೆಡ್ ಮಾಸ್ಟರ್ಗೆ, ನಮ್ಮ ಸ್ಕೂಲ್ದ ಮತ್ತು ನನ್ನ ಎಲ್ಲ ಸಹಪಾಠಿಗಳಿಗೂ ಕೂಡ ಅವ್ರ ಗ್ರೂಪ್ ಸ್ಟಡಿ ಮಾಡೋದಕ್ಕೆ ಸಹಾಯ ಮಾಡಿದ್ದಕ್ಕೆ ಅವ್ರಿಗೆ ಮತ್ತು ನನ್ನ ತಂದೆ ತಾಯಿಯವ್ರಿಗೆ ಕೃತಜ್ಞತೆಗಳನ್ನ ಸಲ್ಲಿಸೋಕೆ ನಾನು इष्टपಡ್ತೀನಿ. यावेळी संस्थेचे पदाधिकारी अविनाश पोतदार, सुधीर कुलकर्णी, श्रीनिवास शिवगणी, मुख्याध्यापक MK मादार, शिक्षक व पालक यांनी यशस्वी विद्यार्थिनींचे अभिनंदन केले आहे. महादेव पवार, KNN सिटी न्यूज, बेळगाव. निपाणी तालुक्यातील श्रीपेवाडी रोडवरील जोल्ले शिक्षण संस्थेच्या शाळेमध्ये करण्यात आलेल्या कोविड सेंटरचे सोमवारी उद्घाटन केले जाणार आहे. कोरोना रुग्णावर उपचारासाठी निपाणी येथून जवळच असलेल्या श्रीपेवाडी रोडवरील जोल्ले शिक्षण संस्थेच्या शाळेत कोविड सेंटर सज्ज झाले आहे. महिला व बालकल्याण मंत्री शशिकला जोल्ले, खासदार अण्णासाहेब जोल्ले व समाजसेवी संस्थांच्या सहकार्याने उभारलेल्या कोविड सेंटरचे उद्घाटन सोमवारी होणार असल्याची माहिती संयोजकांनी दिली आहे. निपाणी येथे आयोजित केलेल्या पत्रकार बैठकीत ही माहिती देण्यात आली. जोल्ले पब्लिक शाळेमध्ये केंद्रांसाठी 40 बेडची व्यवस्था केली आहे. चांगला परिसर, इमारत लाभल्याने रुग्ण बरे होण्यास निश्चित परिणाम होईल. अन्य तुलनेत माफक दरात चांगले उपचार मिळतील. गरीब तसेच मोजक्या रुग्णांना विनाशुल्क सेवा या ठिकाणी मिळणार आहे. यासाठी मंत्री शशिकला जोल्ले व खासदार अण्णासाहेब जोल्ले यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. युवा नेते बसवप्रसाद जोल्ले व अन्य वैद्याधिकारी यांनी कोविड सेंटर बद्दल माहिती दिली. सर्वप्रथम तर आज खूपच एक आनंदाचा दिवस आहे, कारण आज हा भागचे लाडके आमदार शशिकला जोल्लेजी मंत्री होऊन आज 1 वर्ष यशस्वीपणे पूर्ण केलेलं आहे म्हणून सांगायला खूपच आनंद वाटते. आणि तसंच आज कोविड सेंटरबद्दल जे काही माहिती तुम्हाला पाहिजे होतं ते सगळं आता ऑलरेडी सांगितलेलं आहे, तर त्याबद्दल मी काही जास्त सांगणार नाही. परंतु तुम्हाला सर्वांना माहीत असल्यासारखं गेले 5 महिन्यात जे काही वुहानमधून कोरोना व्हायरस सुरू झालं होतं ते आज पूर्ण जगात स्प्रेड होऊन खूपच एक मोठं नष्ट झालेलं आहे. तर इथं पण देखील निपाणीमध्ये आल्यानंतर इथल्या या भागचे
MP अण्णासाहेबांना जोल्लेजी असू दे व आमदार शशिकला जोल्लेजी असू दे आणि त्यांच्याबरोबर इथलं पूर्ण टीम CPI असू दे, आमचं सगळे डॉक्टर्स असू दे, आशा कार्यकर्ता असू दे, अंगणवाडी कार्यकर्ता असू दे, त्यांनी सगळंजण मिळून हे स्प्रेड कंट्रोल करण्याचे एक प्रामाणिक प्रयत्न आतापर्यंत करत आलेला आहे. आणि तसंच इथं जे काही कोविड सेंटरची एक गरज होतं, आता ऑलरेडी आम्हाला पण देखील लोकांना भीती म्हणजे सामान्य लोकांना भीती डिसीजपेक्षा जास्त आमचं परिवारला कुणाला जर कोविड आलं तर कोविड व्हायरस आलं तर त्यांना बेड मिळत आहे काय नाही, त्यांना व्हेंटिलेटर्स मिळत आहे काय नाही, ह्याचं भीती जास्त आहे. तर त्याच्यासाठी निपाणी भागातल्या लोकांना एक ॲटलिस्ट एक फर्स्ट स्टेज आणि सेकंड स्टेजमध्ये ते कोविड कंट्रोल करण्यासाठी कोविड सेंटर करण्याचा एक हेतू ठेवून अण्णा आणि वहिनींजींचं एक मार्गदर्शनाखाली आणि इथं बसलेलं सर्व भारतीय विचार मंच असू दे व महावीर असोसिएशन असू दे व सर्व IMA डॉक्टर्स आम्ही सगळंजण मिळून एक सिंक्रोनायझेशन आमच्यामध्ये करून कोविड सेंटर ओपनिंग करण्याचा एक निर्णय घेऊन आता येणाऱ्या मंडेला आम्ही इनॉग्रेशन करणार आहे. आणि या प्रसंगी कांचन बिरनाळे, डॉक्टर बलराम जाधव, डॉक्टर राजेश बानबान, डॉक्टर बसवराज करापागोळ, डॉक्टर प्रकाश शहा, डॉक्टर उमेश यरनाळकर, शैलेंद्र पारिक, डॉक्टर अशोक डोनर, विजय मैत्रानी यांच्यासह 13 स्वयंसेवी संघाचे पदाधिकारी, स्वयंसेवक, डॉक्टर, नगरसेवक उपस्थित होते. शिवाजी भोरे, KNN सिटी न्यूज, निपाणी. खानापूर लायन्स क्लबचा 48वा अधिकार ग्रहण समारंभ पार पडला असून अजित पाटील यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. खानापूर लायन्स क्लबचा 48वा अधिकार ग्रहण समारंभ माजी प्रांतपाल मोनिका सावंत यांच्या हस्ते झाला आहे. खानापूर लायन्स क्लबच्या अध्यक्षपदी विद्यमान अध्यक्ष अजित पाटील यांची तिसऱ्यांदा निवड झाली आहे, तर विद्यमान सचिव अनिल देशपांडे यांची पुन्हा सचिव पदासाठी निवड केली आहे, तर खजिनदार पदासाठी MG बेनकट्टी यांची निवड करण्यात आली आहे. यावेळी अध्यक्षपदी म्हणून निवडून आलेल्या अजित पाटील यांनी पदभार सांभाळून आपले विचार मांडले. Cleanliness is also taken on. Drinking water is major problem in this. Our club has done great work. Many residents of our club have made provision for water bottles in public areas. Bus shelters is another factor. Our club has provided tree plantation and encouraging the proper growth of these trees has been done by our club. Our club is a beautiful group of members and their friend who is serving 44 years in Lion has been a top speaker in District 317B and in public life also. He has motivated many successful people into joining our club and has raised our club image to great heights. Other three members also are always working for the raising the image of our club. Dr. Arvadekar is backbone of our club and is successfully tenure as a district cabinet treasurer in 2018-19. Has taken our club to new heights in the district. His contribution to our club cannot be described in words. This year is a challenging year with Corona Mahamari. We should work to educate the people about sanitation, social distancing, and mask. And before educating the public, we must protect ourselves and be healthy. Once again, I thank. यावेळी कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित असलेल्या मोनिका सावंत यांनी लायन्स क्लबच्या कार्याची स्तुती करून लायन्स क्लबचा सामाजिक कार्यात किती महत्त्वाचा वाटा आहे याबद्दल सविस्तर माहिती कार्यक्रम दरम्यान दिली आहे. असं वाटतं की माझ्या क्लबबद्दल काही बोलणं झालेलं आहे का म्हणजे गेल्या 5-6 वर्षात पूर्वी पण नातं खूप दृढच होतं, पण गेल्या 5-6 वर्षात जे आपले काही ना काही निमित्ताने जे आपले संबंध दृढ झालेले आहेत ते खरंच अविस्मरणीय आहे. ते भले कुठल्याही कार्यासाठी असू दे किंवा कुठल्याही आपण समाजसेवेसाठी असू दे किंवा डिस्ट्रिक्टची इव्हेंटसाठी असू दे, जे सहकार्य आपल्या क्लबकडनं आतापर्यंत आम्ही सगळे
घरं वेगवेगळी आहेत. म्हणजे एकच छत्राखालची आपण एकच झाडाची आपण वेगवेगळे ब्रांचेस आहोत आणि ती आत्मीयता जी आपण बांधलेली ती अशीच राहून द्यायची अशी आपली सर्वांचीच इच्छा आहे. आणि माझी तर खूपच वाटते की नाही खानापूर क्लबमध्ये कधीच आल्यानंतरच वाटत नाही की नाही दुसऱ्या कुठेतरी क्लब झाले पण आपल्या स्वतःच्या क्लब झालेली आहे आणि हा संबंध असाच राहून दे अशीच माझी इच्छा आहे. हा जो आपला संबंध बांधला गेलेला आहे तो भले किती जसं की लँड क्लब ऑफ खानापूर सध्या 48 इयरमध्ये आपलं पुढाकार घेऊन चाललेला आहे व तसंच बघितलं तर बेळगावचे काही क्लब्स गोल्डन ज्युबिली सेलिब्रेशन केले पण बाकी अजूनही त्यांचे जे काही वर्ष त्यात झालेले आहेत पण एवढी दृढ संबंध पूर्वी होते पण मध्यंतरी जे कमी झाले ते पुन्हा घट्ट झालेले आहेत त्याचा खूपच मला आनंद आहोत आणि त्यासाठी तुमचे यावेळी लायन्स क्लबचे अनेक पदाधिकाऱ्यांसह अन्य प्रमुख उपस्थित होते. महादेव पवार, केएनएन सिटी न्यूज, बेळगाव. आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीचे. पाहत रहा केएनएन सिटी न्यूज मराठी. होटल आदर्शा पैलेस आपके लिए लाए हैं फूड पार्सल और होम डिलीवरी सर्विस, ब्रेकफास्ट, लंच और डिनर, साउथ इंडियन, नॉर्थ इंडियन, तंदूरी. कोविड-19 के तहत स्वच्छता और सभी नियमों का पालन. आज ही ऑर्डर कीजिए और घर बैठे लजीज खाने का मजा उठाइए. हर पार्सल के साथ एक मास्क फ्री. होटल आदर्शा पैलेस, लिंगराज कॉलेज के सामने, कॉलेज रोड, बेलगावी. फोन 0831 2435 और 8884 121718. Does not mean only buildings, even the trees are a heritage. So vaccine depot and its ecology along with the buildings is itself heritage. So even if there is a proposal, we have seen the proposal of vaccine depot, I'm sorry to say that it does not consider any of it. It is very insensitive. In fact, I think let the money go but let the trees remain. Very true. So very 2 true. years if they have not done anything, it's good for vaccine depot. अरे बाप रे, पहा तर कितीही गर्दी. पोतदार ज्वेलर्सचे पण कमाल आहे ना, का असू नये. 122 वर्षांपासून ग्राहकांना खरे सोने, चांगली वागणूक व प्रामाणिक सेवा जी मिळत आली आहे. म्हणूनच इंडियन ट्रेड बोर्डने सुवर्ण पदकाने सन्मानित केले आहे. असा कोणताही दागिना नाही जो इथे बनविला जात नाही. अशी कुठलीही मूर्ती नाही जी इथे बनविली जात नाही. हिरा, पन्ना, माणिक असो वा मोती, येथे सर्व काही मिळते. अशिक्षित व्यक्तीही येथे सोने चांदी खरेदीसाठी आल्यास घेतलेला दागिना व सरळ व्यवहार मिळवितो. येथे काही स्कीम नाही, डिस्काउंट नाही आणि बहुमानही नाही. सरळ सुरळीत व्यवहारच यांची ओळख आहे. या राजेशाही शोरूम मध्ये ग्राहकांच्या सुविधांसाठी वेगवेगळ्या मजल्यावर सोने व चांदीचे दागिने उपलब्ध केलेले आहेत. यांचा विश्वास हाच यांची खरी ओळख आहे. हॉलमार्कच्या सर्वात कमी वेस्टेज असलेल्या दागिन्यांचे पहिले ठिकाण म्हणजे फक्त पोतदार ज्वेलर्स, बेळगाव. विश्रांतीनंतर आपले पुन्हा एकदा स्वागत आहे. पिरणवाडीमधील संगोळी रायनांचा पुतळा हटवल्याबद्दल कर्नाटक प्रदेश धनगर समाजाच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला आहे व जर पुन्हा पुतळा बसविण्यात आला नाही तर तीव्र आंदोलन करण्याची चेतावणीही यावेळी देण्यात आली आहे. जय
बेळगाव जिल्हा पिरणवाडी येथील संगोळी राणा यांचा पुतळा हटवण्याबद्दल तसेच देशाच्या राष्ट्रध्वजाचा अनादर करणाऱ्यांवर संगोळी राण्याचे अभिमानी तसेच कर्नाटक प्रदेश धनगर समाजाच्या वतीने निषेध करण्यात आला आहे. यावेळी कुरुबा समाजाचे प्रमुख असलेल्या अप्पासाहेब मळमळसी यांनी सांगितले की स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण करणाऱ्या संगोळी राणा यांचा पुतळा हटवल्याबद्दल खंडन व्यक्त केले असून जर का पुतळा पुन्हा स्थापन नाही केला तर आम्ही तीव्र आंदोलन छेडू असा इशारा यावेळी अप्पासाहेब मळमळसी यांनी दिला आहे. ಅಲ್ಲಿಂದ ತೆರವುಗೊಳಿಸಿರತಕ್ಕಂತ ಅಧಿಕಾರಿಗಳಿಗೆ ಹಾಗೂ ನಮ್ಮ ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರದ ಒಂದು ಆಡಳಿತ ಯಂತ್ರಕ್ಕೆ ನಮ್ಮದೊಂದು ಧಿಕ್ಕಾರವಿದೆ ಬಂಧುಗಳೇ. ಯಾಕಂತಂದ್ರೆ ಒಬ್ಬ ದೇಶಕ್ಕೋಸ್ಕರ ದೇಶದ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯಕ್ಕೋಸ್ಕರ ನೇಣಿಗೇರಿರತಕ್ಕಂತ ದೇಶದ ಮೊಟ್ಟ ಮೊದಲ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ಸೇನಾನಿಯ ಪುತ್ಥಳಿಯನ್ನ ಅದೇ ಕಿತ್ತೂರು ನಾಡಿನ ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ತೆರವುಗೊಳಿಸಿರುವುದು ಅತ್ಯಂತ ಖೇದಕರ ಸಂಗತಿಯಾಗಿದೆ. ಈ ಒಂದು ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ಹೋರಾಟಗಾರರ ವಿರುದ್ಧವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಈ ಆಡಳಿತ ಯಂತ್ರವನ್ನ ಹಾಗೂ ಈ ಸರ್ಕಾರಗಳನ್ನ ಸಂಗೊಳ್ಳಿ ರಾಯಣ್ಣನವರ ಅಭಿಮಾನಿಗಳಿರ್ತಕ್ಕಂಥವರು ಅತ್ಯಂತ ತೀವ್ರವಾಗಿ ಖಂಡಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಬಂಧುಗಳೇ. ನಾವು ಈ ಕಾಗವಾಡ ತಹಸೀಲ್ದಾರರ ಮೂಲಕ ಇವತ್ತು ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿಗಳಿಗೆ ಹಾಗೂ ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿಗಳ ಮುಖಾಂತರ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳಿಗೆ ಇವತ್ತು ಮನವಿಯನ್ನು ಸಲ್ಲಿಸ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ಮುಂಬರುವ 8 ದಿನಗಳಲ್ಲಿ ಪೀರನವಾಡಿ ಗ್ರಾಮದ ಅದೇ ಸ್ಥಳದಲ್ಲಿ ಕ್ರಾಂತಿವೀರ ಸಂಗೊಳ್ಳಿ ರಾಯಣ್ಣನವರ ಮೂರ್ತಿಯನ್ನು ಪ್ರತಿಷ್ಠಾಪಿಸಬೇಕು. ಒಂದು ವೇಳೆ ಪ್ರತಿಷ್ಠಾಪಿಸದೇ ಇದ್ದಲ್ಲಿ ರಾಜ್ಯಾದ್ಯಂತ ಇರತಕ್ಕಂಥ ಕ್ರಾಂತಿವೀರ ಸಂಗೊಳ್ಳಿ ರಾಯಣ್ಣನವರ ಎಲ್ಲ ಅಭಿಮಾನಿಗಳು ಎಲ್ಲ ಸಂಘಟನೆಗಳಿರ್ತಕ್ಕಂಥವರು ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ಕೂಡಿಕೊಂಡು ಉಗ್ರವಾದ ಹೋರಾಟವನ್ನು ಮಾಡಿಕೊಳ್ಬೇಕಾಗ್ತದೆ. ಆ ಹೋರಾಟ ಮಾಡತಕ್ಕಂಥ ಪರಿಸ್ಥಿತಿಯನ್ನು ಸಂಘಟನೆಗಳಿಗೆ ತರಬೇಡ್ರಿ. ರಾಯಣ್ಣನವರಿಗೆ ಅವರು ಮಾಡಿರ್ತಕ್ಕಂಥ ತ್ಯಾಗ ಬಲಿದಾನಕ್ಕೆ ನೀವೊಂದು ಬೆಲೆ ಕೊಟ್ಟು ಅವರ ಪ್ರತಿಮೆಯನ್ನು ಅದೇ ಸ್ಥಳದಲ್ಲಿ ಸ್ಥಾಪನೆ ಮಾಡಬೇಕು. ಮತ್ತು यावेळी जंबगी ग्रामचे सुरेश महाराज यांनी सांगितले की संगोळी रायण्णा यांनी देशासाठी आपला प्राण त्याग केला असून ते एक देशभक्त देखील होते. अशा शूर व्यक्तीच्या पुतळ्याचे अनादर करण्यात आला असून येत्या काही दिवसांमध्ये पुतळा स्थापन करण्यात येणाऱ्या जागेवर रायण्णा यांचा पुतळा स्थापन करण्यात आला नाही तर सर्व संघटनेकडून सरकार विरुद्ध तीव्र आंदोलन करण्यात येईल असे सुरेश महाराज यांनी सांगितले आहे. ಅನ್ಯಾಯ ಆಗಿದೆ, ಅಪಮಾನವಾಗಿದೆ ಅಂತ ಅಪಮಾನವನ್ನು ನಾವು ಅವನ್ನ ಒಂದು ಅಭಿಮಾನಿಗಳಾಗಿ ಹಲವಾರು ಸಂಘಟನೆಗಳ ಎಲ್ಲ ಪದಾಧಿಕಾರಿಗಳು ಕೊಡ್ಕೊಂಡು ಇವತ್ತು ನಾವೇನು ಕಾಗವಾಡ ತಾಲೂಕಿನ ಒಂದು ತಹಸೀಲ್ದಾರ್ ಮುಖಾಂತರವಾಗಿ ಅರ್ಜಿ ಕೊಟ್ಟಿದ್ದೀವಿ. ಆ ಒಂದು ಅರ್ಜಿಯನ್ನು ಯಾಕೆ ಕೊಟ್ಟಿವಿ ಅಂದ್ರೆ ಎಲ್ಲಿ ತೆರವಾಗಿತ್ತಲ್ಲ ಅಲ್ಲೇ ಆ ಮೂರ್ತಿ ಸ್ಥಾಪನೆ ಆಗಬೇಕು ಅನ್ನೋದು ನಮ್ಮೆಲ್ಲರ ಉದ್ದೇಶ. ಅದಕ್ಕಾಗಿ ಸರ್ಕಾರ ಏನಾದರೂ ಸ್ವಲ್ಪ ಬೇಗನೆ ಆ ಒಂದು ಕಾರ್ಯವನ್ನು ಪೂರ್ಣಗೊಳ್ಳದೆ ಹೋದರೆ ನಾವೆಲ್ಲರೂ ಕರ್ನಾಟಕದ ತುಂಬೆಲ್ಲ ಈ ಒಂದು ಕ್ರಾಂತಿಯನ್ನು ಅತ್ಯಂತ ಕಠೋರವಾಗಿ ಎದುರಿಸ್ತೀವಿ ಅಂತಕ್ಕಂಥ ಮಾತನ್ನು ಈ ಒಂದು ದೃಶ್ಯದ ಮುಖಾಂತರ ಮಾಧ್ಯಮಗಳ ಮುಖಾಂತರ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ನಾವು ಸೂಚನೆ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಒಂದು ವೇಳೆ ಏನಾದರೂ ಆದಷ್ಟು ಬೇಗ ನಮಗೆ 8 ದಿನಗಳ ಸಮಯ, ಈಗ 4 ದಿನ ತಗೊಂಡಿರೋ ಜಿಲ್ಲಾ ಉಸ್ತುವಾರಿ ಸಚಿವರು, ಆದರೂ ಸಹಿತ ಇನ್ನೂ ಕಾರ್ಯ ಪೂರ್ಣಗೊಂಡಿಲ್ಲ. ಇನ್ನು 8 ದಿವಸದೊಳಗೆ ಆ ಕಾರ್ಯವನ್ನು ಏನಾದರೂ ಆಗಲೇ ಹೋಗಲಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ನಾವೆಲ್ಲರೂ ಖಂಡಿತವಾಗಿ ಆ ಕ್ರಾಂತಿಯನ್ನು या निषेधावेळी कर्नाटक रक्षण वेदिके कागवाड घटकाचे सदस्य नारायणगौड बन राजू शेट्टी यांनी संगोळी रायण्णा अभिमानी यांचा साथ दिला. तसेच यावेळी धनगर समाजाचे अध्यक्ष प्रकाश डंग, उपाध्यक्ष उत्तम जुगाळे, सचिन वाघमोरे, संतोष खन्नकवडी, अप्पासाहेब मळमळसी तसेच अन्य संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. विजय महांतेश अरकेरी, केएनएन सिटी न्यूज, कागवाड. सरकारने गणेश मूर्ती 4 फूट असण्याचा निर्णय घेतल्याने गणेश मूर्तिकारावर आर्थिक संकट ओढावले असून नुकसान भरपाई देण्याची मागणी मूर्तिकार करत आहेत. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सरकारने गणेश उत्सवावर अनेक निर्बंध घातले आहेत. मात्र यामुळे गणेश मूर्ती तयार करणाऱ्या मूर्तिकारांवर आर्थिक संकट ओढवले आहे. हीच परिस्थिती चिक्कोडी भागात देखील पाहायला मिळत आहे. कोरोना महामारी नियंत्रणात आणण्यासाठी सरकारने सार्वजनिक मेळाव्यावर बंदी घातली आहे. गणेश उत्सव हा हिंदू धर्मातील महत्त्वाचा सण असून कोरोनामुळे या सणावर सावट पसरलेले दिसून येत आहे. यापूर्वी गणेश उत्सव साजरा करण्याची अनुमती सरकारने दिली नव्हती. मात्र आता साध्या पद्धतीने गणेश उत्सव साजरा करण्याची अनुमती मिळाली असली तरी गणेश मूर्तींच्या उंचीवर निर्बंध घालण्यात आला आहे. मूर्तिकारांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. यावेळी गणेश मूर्तिकार दिलीप कुंभार यांनी आपली व्यथा मांडली. ಹಲೋ ಗಣಪತಿ ಇದ್ರಿ ಈ ವರ್ಷ ಕೊರೋನಾ ಸಲುವಾಗಿ ನಿಮ್ದು ಇದು ಆಗೈತೆ ರೀ. ಎಲ್ಲ ಆರ್ಡರ್ ಕಡಿಮೆ ಆಗಿದಾವೆ ರೀ. ಮತ್ತು ಶಾಸನ ಅಚಾನಕ ನಿರ್ಣಯ ಕೊಟ್ಟದಂಗೆ ಗಣಪತಿ ಕಡಿಮೆ ಇದಾವೆ. ಮತ್ತು ಎಲ್ಲ ಮಂದಿಗೆ ಕುಂಬಾರ ಮಂದಿಗೆ ಎಲ್ಲ ಗಣಪತಿ ಸ್ಟಾಕ್ ಉಳಿದಾವೆ. ಮತ್ತು ವರ್ಷ ಒಂದು ಸಲ ಹಬ್ಬ ಬರ್ತೈತಿ, ಅದ್ರ ಭೀ ಅವ್ರು ನೆಟ್ ಕೈ ಡಿಸಿಷನ್ ಕೊಡಲಿಲ್ಲ. ಅವರೆಲ್ಲ ಕಡೆ ಗಣಪತಿ ಶಾರ್ಟೇಜ್
ಅರ್ಮುಟ್ಟಿತ್ತರಲಿ ಅವೆಲ್ಲ ಗಣಪತಿ ಅವ್ರ ಮೇಲೆ ನುಸ್ಕಾನ ಆಗೋದೈತಿ ಕುಂಬಾರ ಸಮಾಜಿಗೆ. ಮತ್ತು ಒಂದು 2-3 ತಿಂಗಳು ಇದ್ರೆ ಯಾವ ಮಂದಿ ಗಣಪತಿ ದೊಡ್ಡ ತರತರಿಗೆ ಹಾಕಿಲ್ಲ. ಮಂಡಳ ಸಮಸ್ಯೆ ಆಗೈತಿ, ಎಲ್ಲರೂ ಸಮಸ್ಯೆ ಆಗೈತಿ ಈ ವರ್ಷ. ಮತ್ತು ನಮಗೂ ಭೀ ನುಸ್ಕಾನ್ ಆಗೈತಿ ರೀ. ನಾವು ವರ್ಷ 50-100 ದೊಡ್ಡ ಗಣಪತಿ ರೀ ನಾವು 40-30 ಇದ್ದು ರೀ. ಈ ವರ್ಷ 5-6 ಅಂದರೆ ಇದ್ರ ಮೇಲೆ ಎಲ್ಲ ನಮಗೆ ಇದಾಗೈತಿ ರೀ. ಅದು ತ್ರಾಸ ಆಗೈತಿ ರೀ ಅದ್ರಾಗ ಕೊರೋನಾ ಸಲುವಾಗಿ. ಹೋದ ವರ್ಷ ಜಾಸ್ತಿ ಮಾಡ್ತೀವಿ. ಹಾಂ, ಹೋದ ವರ್ಷ ಜಾಸ್ತಿ ಮಾಡಿದ್ವಿ. ಮತ್ತು ಈ ವರ್ಷ ಸೈಜ್ ಕಡಿಮೆ ಆಗಂತಲೇ ಮಂಡಳಗಳ ಕುಣ್ಸಾಕ ಕಾನೂನು ಹಿಂಗೆ ಎಲ್ಲ ಮಂಡಳ ಕುಣ್ಸಾಕ ಇದಿಲ್ಲ ರೀ. ಸೈಜ್ ಕಡಿಮೆ ಮಾಡಿರಿ, ಇದು ಮಾಡಿರಿ ಹಿಂಗತ್ತ ಅವ್ರು ಪ್ರೆಷರ್ ಮೇಲೆ ಅವ್ರು ಇದು ಮಾಡಿಲ್ರಿ ಅವ್ರು ಮಂಡಳಗಳು ಎಲ್ಲ. ಸರ್ಕಾರ ಹಾಂ, ನಮ್ಮ ಸರ್ಕಾರ ಎಲ್ಲ ಕಮ್ಮಿ ಎಲ್ಲರಿಗೂ ಲುಸ್ಕಾನ್ ಆಗೈತಿ. ಈಗ ಮೂರ್ತಿಗಳು ಸ್ಟಾಕ್ ಬಿದ್ದಾವ ತಂದಿದ್ದು. ಅವ್ರು ಮೊದಲು ಹೇಳ್ತಿದ್ರು ಕುಂಬಾರ ಸಮಾಜದ ಗಣಪತಿ ತರಕ್ಕೆ ಹೋಗಂಗಿಲ್ಲ ರೀ ಅವ್ರ. ಒಂದೇ ರೀತಿ ಹೇಳಿ ಸರ್ಕಾರಕ್ಕಲ್ಲ. ಹಾಂ, ಗದ ಒಂದೇ ರೀತಿ ಸರ್ಕಾರ ಹೇಳಿಲ್ಲ. ಅದ್ರ ಸಲುವಾಗಿ ಎಲ್ಲ ಮಂದಿಗೆ ಕುಂಬಾರ ಸಮಾಜಿಗೆ ಎಲ್ಲರಿಗೂ ಲುಸ್ಕಾನ್ ಆಗಿದೆ ಈ ವರ್ಷ. ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಏನು ಹೇಳ್ತೀರಿ ನೀವು? ಸರ್ಕಾರ ಏನು ನಿರ್ಣಯ ಕೊಡೋದ್ರಿ ಮೊದಲ ಕೊಡಿದ್ರಿ. ಈಗ ಮಾಸ್ಟರ್ ಅವಾಗ ಒಂದಷ್ಟು ಡೈರೆಕ್ಟ್ ಮೇ ತಿಂಗಳು ಹೇಳಿಬಿಟ್ಟಾರೆ ಅವ 4 ಫುಟ್ 4.25 ಫುಟ್ ನೀವು ಗಣಪತಿ ಪೂಜ್ರಿ, ಏನೂ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಇಲ್ಲ. ಇಲ್ಲಿ ಹೆಂಗೈತಿ 10 ದಿವಸ ಮೊದಲು ಹೇಳಿದ್ರು. ಮತ್ತು ಎಲ್ಲ ಹುಡುಗರು ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಆಯ್ತು. ಮತ್ತು ಒಂದು ಸಲ ವಾರ್ಡ್ ಒಳಗೆ ಒಂದಂದ್ರು, ಒಂದು ಸಲ ಇದ್ರಾಗ ಒಂದಂದ್ರು, ಅದು ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಆಗ್ತಾವಲ್ಲ. ನಮಗೂ ಮಾರೋರ ಭಿಕ್ಷೆ ನಮ್ಮ ಇಟ್ಟರೆ ವರ್ಷ ತನಕ ಅಲ್ಲೇ ಬೀಳೋದಿಲ್ಲ ಅವು ಗಣಪತಿ. ಮತ್ತು ನಮ್ಮ ಮಟ್ರಿಯಲ್ ಯಾರು ಬೀಳಂಗಿಲ್ಲ, ನಾವು ಕೊಂಡು ತರ್ತೀವಲ್ಲ. ಹಿಂಗೆ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಬಂದಾವ ಈ ವರ್ಷ. हां नुकसान भाळ आहे. गणेशोत्सवाच्या निर्णयाबद्दल राज्य सरकारने अधिक विलंब केला असून गणेश मूर्ती बनवणाऱ्यांच्या व्यवसायावर विश्वास ठेवून असलेली कुटुंबे आता त्रस्त झाली आहेत. यामुळे सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन यावर्षी गणेश मूर्तिकारांच्या झालेल्या नुकसानाची भरपाई देण्याची मागणी अनेक मूर्तिकार करत आहेत. आनंद बम्मनावर, केएनएन सिटी न्यूज, संकेश्वर. शहापूर मधील भारतनगर येथील पत्रकार रवींद्र जाधव व मच्छे ग्रामपंचायत सदस्य गणपत जाधव यांच्या मातोश्री शांताबाई जाधव यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. भारतनगर शहापूर येथील शांताबाई जाधव यांचे दुःखद निधन झाले आहे. भारतनगर 5वा क्रॉस येथील रहिवासी आणि माजी सैनिक कैलासवासी भगवान रघुनाथ जाधव यांच्या पत्नी श्रीमती शांताबाई भगवान जाधव वय 65 यांचे 20 ऑगस्ट रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहे. त्या पत्रकार रवींद्र जाधव व मच्छे ग्रामपंचायत सदस्य गणपत जाधव यांच्या आई होत्या. त्यांच्या पश्चात 3 चिरंजीव, कन्या, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. शेवटी एक नजर टाकूया ठळक घडामोडींवर. शहरामध्ये 24 तास पाणी पुरवठा करण्यासाठी स्मार्ट योजनेअंतर्गत पुन्हा केलेल्या कामकाजाचा बोजवारा KUWS कडून L&T कंपनीकडे 800 कोटींचा टेंडर. या कामकाजासाठी स्मार्ट रस्ते, सायकल ट्रॅक पुन्हा खोदण्याची आली वेळ. विघ्नहर्तेच्या स्वागतासाठी बेळगाव नगरी झाली सज्ज. सरकारच्या नियमांप्रमाणे होणार गणेशोत्सव साजरा. मंदिर नसेल तर मंडप घालण्याची सरकारकडून देण्यात आली परवानगी. उत्तर मतक्षेत्राचे आमदार अनिल बेनकेंनी घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट. कोविड रुग्णांच्या होणाऱ्या गैरसोयी व गणेशोत्सवासंदर्भात केली चर्चा. गणेशोत्सव काळात काही अटी कराव्यात शिथिल. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. पाहत रहा KNN सिटी न्यूज मराठी.